मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो, 3 इयर्स टॉक या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये मी आपला होस्ट डॉक्टर विशाल बेदुरकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्या पॉडकास्टमध्ये एक खास व्यक्ती आलेली आहे. आपण नेहमी स्टार्टअप आणि स्टार्टअपविषयी खूप बोलत असतो. पण बरेचदा स्टार्टअप हा आपला विषय नाही, असंच आपल्याला वाटतं. पण तो विषय कोणाचा आहे, कोणी करायला पाहिजे, पुढच्या काळात काय आहे, हे सगळं आज आपल्याला ज्यांनी ही सगळी प्रोसेस सुरू केलेली आहे आणि आज अनुभवत आहे, असे एक स्टार्टअपचे फाउंडर, टेकास या स्टार्टअपचे फाउंडर उत्कर्ष पांडेजी आपल्या आज सोबत आहेत आज. सर, 3 इयर्स पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सर, थँक्यू. खूप आनंद वाटतोय मला, की युवकांसाठी म्हणजे ज्ञानज्योती एज्युकेशनच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच वर्षापासून आम्ही काम करतोय. स्किल डेव्हलपमेंट आहे, स्पर्धा परीक्षा आहे आणि एज्युकेशनशी रिलेटेड बरेचसे सेक्टर आहेत. युवकांसोबत बोलत असताना अनेकदा हे लक्षात येतं, की स्टार्टअप हे आपलं काम नाही. आहे म्हणजे आपण खूप सारं बोलतो, पण हे आपलं काम नाही. कोणीतरी आपण म्हणतो ना, ज्याला खूप मोठं काहीतरी वरदान मिळालेलं आहे, अशीच लोकं ते करू शकतात. असं एक खूप दिसतं. अ, जेव्हा तुमच्याशी मी चर्चा केली, तुमची स्टोरी पहिल्यांदा जेव्हा बघितली, तेव्हा मला पहिल्यांदा असं लक्षात आलंय, की इनोव्हेटिव्हनेस ज्याला आपण म्हणतो ना किंवा प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधणं, हे खूप जास्त प्रकर्षानं मला दिसलं. तर मला तुम्हाला पहिलाच प्रश्न हा विचारायचा आहे, की याची सुरुवात कुठून झाली या सगळ्या स्टोरीची? थँक्यू सर मला इकडे आज इन्व्हाईट केल्याबद्दल आणि सगळ्यात पहिले तर तुमचा जो पॉडकास्टची जी थीम आहे टुवर्ड्स आपल्या कल्चर आणि मराठी या पब्लिक करता आपण काहीतरी उद्योजक येस. क्रिया ही जी करतो ती खूप छान जे तुम्ही काम करत आहात रिअली थँक्यू फॉर दॅट. आता स्टोरी ही चालू होते की आपण स्टार्टअप हा सगळ्यात पहिले तर मी वर्डला क्लिअर करतो. खूपदा जे हं, हं. कन्फ्यूज राहतात लोकं. हो. लोकांना पहिली गोष्ट तर हा स्टार्टअप हा वर्ड म्हणजे काही नया चालू किया, काही नवीन चालू करता तो हा स्टार्टअप. हो. बट टेक्निकली ते नसतं. बरोबर. आपण स्टार्टअप हा कोणीही पण करू शकतं. बरं. प्रत्येक जण त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम स्टेटमेंट पाहत राहतो. बरोबर. त्यांना हे माहिती असतं की याचं सोल्युशन त्यांना मिळत नाही. आणि जर का जो माणूस त्या सोल्युशनला शोधण्यात सक्सेसफुल झाला आणि त्याच्यावरती काम करतोय, त्याला आपण म्हणू स्टार्टअप. बरोबर. ही काही युनिक गोष्ट हां. ज्याचं सोल्युशन नाही मिळत आहे. तर दॅट इज काइंड ऑफ नोन ॲज अ स्टार्टअप. तर हाच प्रॉब्लेम सेम मी फेस करतो. इन टर्म्स माझी आई फेस करत होती. बरं. माझ्या आईचा तळपाय फ्लॅट आहे. अच्छा. तर त्या फ्लॅट तळपायाला फ्लॅट फूट म्हणतात. बरं. आता हे ती ही गोष्ट आहे 2016-17ची. बरं. काही आयडियाच नाही तेव्हा. कारण की मी पण तेव्हा कॉलेजमध्ये आपला अभ्यास करतोय आणि माझी आई कंटिन्युअसली हे कंप्लेंट करायची की मला टाचेचं खूप दुखणं आहे. बरं. तळपायाचं दुखणं आहे आणि मी म्हटलं ठीक आहे. आता आपण कसं करतो की जोपर्यंत आई ओरडत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती काही ॲक्ट करत नाही. बरोबर आहे. तर आईनी एक दिवस मला म्हणून दिलं की तुला आज मी संध्याकाळी जेवायला नाही देणार, तू मला डॉक्टरकडे घेऊन जा आधी. बरं. म्हटलं ठीक आहे. तर मी संध्याकाळी ट्युशनवरनं घरी आलो हं. आणि मी म्हटलं ठीक आहे चल. तर आता मी सगळ्यात पहिले एवढं तर कळलं की हड्डीचा प्रॉब्लेम आहे तर हड्डीच्या डॉक्टरकडे जा. हं. तर सगळ्यात पहिले आम्ही हड्डीच्या डॉक्टरकडे नाही गेलो. आम्ही जवळपासचे जे होमिओपॅथीचे डॉक्टर होते त्यांच्याकडे गेलो. बरं. तर त्यांनी त्या गोड गोड गोळ्या दिल्या हं. आणि म्हणे ठीक होऊन जाईल. तर आम्ही आलो वापस. त्यांनी हफ्ताभर त्या गोळ्या घेतल्या बट तेवढा काही मम्मीला तेवढा रिलीफ झाला नाही. बरं. तर मग आम्ही वापस दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो जे हड्डींचे ऑर्थोवाले डॉक्टर असतात ते. तर त्यांनी आईला म्हटलं की तुम्हाला प्लॅन्टर फेसिया म्हणजे हील पेन आहे. तर त्यांनी असे प्लॅन्टर फेसियाटिस असं लिहून दिलं डिस्क्रिप्शनवरती आणि ते म्हणाला की तुम्हाला एक स्टेरॉइडचं इंजेक्शन लागेल टाचेला, खूप दुखणं आहे. कारण की टाचेची जी हाड आहे ते थोडं बाहेर येत होतं. हो. आणि फ्लॅट फीट आहे तुम्हाला. तर काही गोळ्या लिहून दिल्या, काही एक्सरसाइजेस लिहून दिले आणि तिकडे एक लिहून दिलं होतं आर्च सपोर्ट चप्पल. ओके. आर्च सपोर्ट फुटवेअर रेकमेंडेड असं लिहिलं होतं त्यांनी. आता त्यांच्या भाषेत मला काही कळलं नाही. मी बाहेर आलो आणि मी मेडिकल शॉपमध्ये बाजूच्याला विचारलं की हे गोळ्या आहेत आणि गोळ्या तर देऊन दिल्या बट आर्च सपोर्ट चप्पल भी है क्या आपके पास? मी असं त्याला विचारलं. तो म्हणे नाही हे नाही आमच्याकडे. तर संध्याकाळ होऊन गेली. आम्ही घरी येऊन गेलो. तर वापस आईने म्हटलं की ती चप्पल लागेल नेक्स्ट डे. तर मी म्हटलं ठीक आहे. तर आम्ही जिकडे असे कमर्शियल स्ट्रीट आहे
मी नागपूरचा आहे. हो. एक धरमपेठ नावाचा एरिया आहे तिथे. तर तिथे भरपूर चपलेचे दुकान आहेत मोठे-मोठे, म्हणजे मेट्रो शूज, स्केचर्स, रिबॉक, ॲडिडास हे सगळे ब्रँड्सचे पण, प्लस छोटे-छोटे हो. आपले खादिम्स, बाटा हां. यांचे पण. हो. तर मी खरं सांगतो, मी प्रत्येकाकडे फिरलो ते प्रिस्क्रिप्शन घेऊन सॉरी, की हे आर्ट सपोर्ट चप्पल हवी आहे. बट कोणाला आयडिया नाही आहे. बरं. तर मग एका माणसाने मला म्हटलं की आप एक काम कीजिए, आप मेडिकल शॉप में जाके पूछिए एक बार. बरं. तर मी वापस मेडिकल शॉपला गेलो. तो म्हणाला, नाही तुम्ही एकदा सर्जिकल शॉपमध्ये जा. तर अच्छा. मी सर्जिकल शॉपमध्ये गेलो. हं, मग माहिती पडलं हे मिळतच नाही आहे कुठे. हं. तर मग विचार हा आला की वापस त्या डॉक्टरला फोन करून विचारलं की सर हे चप्पल नाही मिळत आहे. तर ते म्हणाले तुम्ही ऑनलाईन घेऊन घ्या. बरं. आता त्यांनी पण असं अब्रप्ट आन्सर दिलं. ऑनलाईन घेऊन घ्या म्हणजे कोणची घेऊ, कुठे घेऊ, काय करू, काहीच काहीच नाही. आन्सर नाही आहे. हां. तर यू आर ऑन युअर ओन. हं, हा प्रॉब्लेम कळला हं. की मग वाटलं की हा माझ्या आईलाच प्रॉब्लेम आहे की खरंच प्रॉब्लेम आहे. ओके. सो तिथून माहिती पडलं की आर्ट सपोर्ट चप्पल ही जी, कारण की ती ऑनलाईन पण मिळायची, ती 5,000-6,000 4,000च्या अराउंड ती घरची चप्पल ती होती. बरं. तर आपण कसे पुढे मिडल क्लास, आपण एवढं काही घरची चप्पल एवढी महाग काही घेणार नाही. बरं. तर माझा भाऊ अमेरिकेत म्हणजे जॉब करायचा. तो मास्टर्स करायला तिकडे गेला होता आणि 2017चीच गोष्ट आहे ही. तर हं, मी त्याला म्हटलं की मम्मीला हा प्रॉब्लेम आहे, तर काही तिकडे मिळतं का पहा, हं. स्वस्तात काही मिळालं किंवा तिकडे मिळतंच का इझिली. कारण की आई माझी दादाला भेटायला अमेरिकेत जात होती. बरं. तर तिथे गेल्यानंतर माहिती पडलं तिकडे पायाचे डॉक्टर्स आहेत. ओके. मग त्यांनी मला म्हटले इकडे पायाचे डॉक्टर आहेत. म्हटलं पायाचे डॉक्टर म्हणजे काय? हं. तो म्हणाला पोडियाट्रिक, म्हणजे हं. एक ब्रांच आहे बरं. जे फक्त पायाचंच तपास करतात. हं. तर मग मी म्हटलं इंडियात तर हे ब्रांचच नाही आहे. हं. तर मग रिअलाईज झालं की तिकडे आईचा प्रॉपर पायाचा स्कॅन झाला. बरं. स्कॅन केल्यानंतर तिला असं तिचा फूटचा इम्प्रेशन घेऊन तिचं एक ऑर्थोचा जोडा बनवून दिला आर्ट सपोर्ट. बरं. आता जोडाच तो $700 होता तेव्हा, $600-700. बापरे! आता 50चा पण जर का तुम्ही डॉलरचा रेट पकडला तर 35-36 हजार रुपयाचा तो जोडा पडतो. आत्ताच्या रेटमध्ये डबल झालं. हां, राईट. समजा. ऑलमोस्ट. हं. तर आणि जेव्हा आईला भरपूर कम्फर्टेबल वाटलं त्या आर्च सपोर्टमुळे. हं. आणि मग ती घरी आली आणि मग इंडियाला आल्यानंतर ती घरी पण तेच जोडेच वापरत आहे. त्याच्यावरती प्लॅस्टिक घालून ती घरचं पूर्ण काम करत होती. आणि मी म्हटलं यार की हे तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहेच नाही. बरं. तर मग तेव्हा वाटलं की याच्या मागे काहीतरी काम केलं पाहिजे. बरं. की प्रत्येकाला विचारलं नाही मिळत आहे. हं. मोठ्या शहरांमध्ये पण विचारलं तर काही क्वचित लोकांकडे त्याच्याबद्दल आयडिया होती. हं. आणि प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, नो हो, डाऊट. हो. बट लोकांनाच नाही माहिती की याचं सोल्युशन कुठे आहे. बरोबर आहे. तर तो एक स्टार्टअपवालीची आयडिया तुम्ही म्हणतात ते तिथून आलं की ओके. इसको सॉल्व्ह कर सकते हैं. बरं. तर मग ती जर्नी झाली. मग मी रफली 2021-22 मध्ये अमेरिकेला गेलो होतो. बरं. आणि तिथे हे सगळं अजून जवळनं पाहिलं बरं. की हे काम कसं होतं, हं. हे चालू कसं झालं, बरं. याचे प्रोडक्ट्स बनतात कसे, शीटचं काय, सगळं थोडं नॉलेज घेतलं. हं. आणि इथे आमच्यासोबत मग मी इथे येऊन माझे एक परिचित डॉक्टर होते, ते ऑर्थोपेडिक सर्जन होते. हं. त्यांच्यासोबत जो पहिल्यांदा आईशी भेटलं होतं मी, त्यांच्यासोबत त्या जर्नीमध्ये मी कनेक्टेड होतो. बरं. तर त्यांना हे येऊन मी सगळं सांगितलं की मी हे सगळं पाहिलेलं आहे आणि मला हे सगळं काही करायचं आहे. बरं. तर मग तिथून ती काम करणं चालू झालं आमचं हळूहळू. ते बरं. पण त्यांच्या ओपीडी नंतर वेळ काढायचे. हं. मग आम्ही इंडियामध्ये मग सगळ्यात पहिले काय होतं, टेक्नॉलॉजी ही गोष्ट इंडियामध्ये काय टेक्नॉलॉजीची कमी नाही आहे. लोक खूप टॅलेंटेड आहे. बरोबर आहे. तर आम्ही म्हटलं की ठरवून घेतलं की अमेरिकेचे मशीन नाही लाएंगे, हं. आपण इंडियातच मेक इन इंडिया करू. ओके. कारण की आपल्याला जर का हा प्रॉब्लेम मोठा आहेच, हो. हा जर का वाढवायचा असेल हो. तर कितीदा तिथून मशीन मागवणार. आणि बरोबर. जर का त्या मशीनवाल्यांनी नाही म्हणून दिलं तर उद्या वापस तुम्ही बसले. बरोबर आहे. तर इकडे मुंबईमध्ये एक कंपनी होती, ती हेल्थ असिस्टेड डिव्हाइसेस बनवायची. बरं. तर त्यातनं त्यांचं वन ऑफ द प्रोजेक्ट फूड स्कॅन मशीन होतं. हं. तर आम्ही त्यांना तेच रिक्वायरमेंट सांगितलं की आम्हाला असं हवं आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, करू शकतो. तर त्यांच्याकडे टीम ऑफ इंजिनियर्स, कोडर्स सगळं होतं. हं. डॉक्टर्स ऑन बोर्ड होते त्यांच्याकडे. हं. तर द आयडिया ऑफ मशीनच्या मागची अशी होती की म्हणजे हा प्रॉब्लेम स्टेटमेंट असा असतो की आपल्याला असं वाटतं की दोन्ही पायावरती वजन 50-50% घेतं हो. आपण जेव्हा उभं राहतो. हो. पण तुम्ही हे कधी ऑब्झर्व कराल की मी जर का तुमच्याशी 5 मिनिटं जर का बोलतोय, तुम्ही सरळ असा नाही बोलणार. हो. एका साईडला लीन होऊन जातो हो. ना. हो. कोणी लेफ्टला लीन होतं, कोणी राईटला लीन होतं. उभं राहताना पण तसंच होतं बऱ्याचदा. करेक्ट. हं. तर त्या लिनिंगला ना ओव्हर प्रोनेशन म्हणतात. ओके. दॅट मीन्स रॉंग वेट बेअरिंग हं. ऑन वन ऑफ द लेग.
हो. तर म्हणजे आपण द लॉजिक इज की मी जर का तुमच्याशी जर का मी बोलतोय हं. आणि माझी कम्फर्ट पोझिशन ही आहे, हं, मी हं. असा का बरं झालो? हं. कारण की माझा माइंड बी राईट साईड बॉडीचा थोडा वीक आहे. हं. त्याकरिता माझी बॉडीचे माइंड मसल कनेक्शननी हे अडॉप्ट केलेलं आहे की मी लेफ्ट साईडला ऑटोमॅटिकली चालला जातो. ओके. कारण की दिस इज द स्ट्रॉंगर साईड, हो. ही वीकर साईड आहे माझी. बरोबर. आणि ओव्हर द टाइम मी याच साईडला वजन टाकत राहील तर ही साईडही दुखेल. बरोबर. दॅट्स हाऊ द ओव्हरऑल फुटप्रिंट स्टार्ट्स. हं. तर हे ती जी फूट स्कॅन मशीन आहे हां. ती पायाचा प्रेशर नापते बरं. की दोन्ही पायावरती वजन किती जातं तुमचं. हं. आता तुम्हाला जर का टाचेचं दुखणं आहे, हं. तुम्हाला माहिती कसं पडेल की किती % शरीराचं वजन हो. किती किलो टाचेवरती चाललं? नाही माहीत पडलं. एक्सरेने नाही माहिती पडू शकत, बरोबर. नेकेड आयनी नाही माहिती पडू शकत. येस. त्याकरिता ती फूट स्कॅन मशीन असते. ओके. त्याच्यावरती उभं राहून पायाचा प्रेशर माहिती पडतो बरं. की टाचेवरती किती चाललं, समोरच्या भागात किती चाललं, बरं. पायाचा जो आर्च आहे तो हम्म. किती कोलॅप्स्ड आहे, ओके. तो बरोबर आर्च आहे की चुकीचा आर्च आहे, ते हम्म. सगळं त्या रिपोर्टनी माहिती पडतं. तर त्या मशीनचा तो यूज केस आहे. तर ओके. ती पूर्ण जर्नी आहे, ते जिथून आईला जो प्रॉब्लेम होता हं. टिल मशीन्स. आणि मग दुसरं ही गोष्ट आम्ही फिगर आउट केली की ऑर्थोच्या चपल्या फॅशनेबल नसतात, बरं. त्या बाहेर नाही घालू शकत. बरोबर. तर एक तर मशीनवाला आम्ही प्रॉब्लेम फिगर आउट केला. हं. मग त्या जर्नी आम्ही गेलो, टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी. मग दुसरा होता की याला फॅशनेबल बनवायचं. हं, हं. कारण की मला नाही वाटत की माझी आई ती ऑर्थोची चप्पल घालून बाहेर जाईल. बरोबर. तर म्हणजे खूप लोकांना नाही वाटणार. हो. आणि टाचेचं दुखणं, फ्लॅट फीट, जॉईंट पेन हे खूप कॉमन आहे. हो. बट याकरिता स्पेसिफिक चप्पल घाणच दिसते, हाच कॉमन प्रॉब्लेम होता की. बरोबर. हं. तर आम्ही त्याला फॅशनेबल बनवलं. आम्ही अशा चपल्या बनवण्याच्या मागे गेलो की ते असं नाही वाटणार की त्या ऑर्थोच्या आहेत. ओके. आणि दॅट्स हाऊ वी स्टार्टेड इट. आणि एक डेडिकेटेड फुटवेअर स्टोअर्स बनवायचे होते हं. की असं दुकान पाहिजे ज्याच्यात तुमचा पायाचा त्रास आहे तर तिकडे तुम्हाला सोल्युशन मिळून जाईल. बरोबर आहे. तर त्या लॉजिकने आम्ही चालू. सर ही तुम्ही जी आयडिया शोधली, म्हणजे एक प्रॉब्लेम स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला मिळालं, तुमच्या पर्सनल स्टोरीमधून ते मिळालं. हं. पण म्हणजे आता माझं सांगतोय की माझ्यासुद्धा आईला, मी ग्रामीण भागातून आहे आणि ग्रामीण भागातल्या खूप साऱ्या महिलांना हा प्रॉब्लेम आहे. खूप. कारण खूप चालावं लागतं. अजूनही शेतामध्ये कष्टाला रोज जाणाऱ्या बाया खूप आहेत ग्रामीण भागामध्ये आणि त्यांना हा प्रॉब्लेम आहे. पण मला हे कधी सुचलं नाही. हं, हं, हं. जे तुम्हाला सुचलं आणि कदाचित माझ्यासारखे करोडो लोक आहेत, त्यांच्या घरी स्त्रियांना, पुरुषांना हा प्रॉब्लेम आहेत, पण ते सुचलं नाही. तर तुमचं त्याच्या आधीची जी स्टोरी होती, म्हणजे तुम्ही शिक्षण वगैरे काय घेतलं आणि तेव्हापासून डोक्यात असा कुठं किडा होता का की आपल्याला असं काहीतरी शोधायचं आहे? सर पहा, एक तर जे तुम्ही म्हणाले की ग्रामीण भागात ज्या आपल्या महिला असतात, ज्या कष्ट हो. करतात, ते शेतात आहेत. हो. पाय प्रत्येकाला आहे तर त्रास पण थोडा बहुत होणारच आहे. आहेच. तर मी नेहमीच असं मला वाटायचं की जशी की आईचा पाय दुखायचा तर ती घरी येऊन मला म्हणायची, मला टाच दाबून दे. हं. म्हणलं यार हे रोज का बरं दाबू आहे? हं. काही तर असं पाहिजे जी छान कम्फर्टेबल फुटवेअर जर का आईला मिळाली तर मला हे रोज दाबणं माझं तर सुटून जाईल. बरोबर आहे. बरोबर. तर तिथून ते अजून ते कंटिन्युअसली पर्सनल प्रॉब्लेम्स, एक तर हे चप्पल मिळत नाहीये, स्कॅन मशीनचं होत नाहीये, डेडिकेटेड चपलांची दुकानं नाही आहेत, बरोबर. कोणाला त्याच्याबद्दल अवेअरनेस नाहीये हं. आणि रोज मसाजी करत राहा पायाला. तर हे सगळ्यांचा प्रॉब्लेम. जसं की आता मी या फील्डचा बिलकुलच नाही, बरं. की असं नाही की आम्ही फिजिओथेरपिस्ट किंवा ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि मी हे करतो. मी फायनान्स बॅकग्राऊंडनी आहे. बरं. माझं CFA, MBA फायनान्स झालेलं आहे. अच्छा. आणि मी हा प्रॉब्लेम स्टेटमेंट वाटला म्हणून काम करणं चालू केलं. हो. तर माझ्या जर्नीमध्ये मला हे कळलं की तुम्हाला जर का कोणता प्रॉब्लेम स्टेटमेंट वाटतो, हो. तुम्ही त्या फील्डचेच असावे आणि तोच प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करावा असं काही नाही. ओके. तर एक स्टार्टअप किंवा बिझनेस हा कोणालाही स्ट्राईक होऊ शकतो, कोणालाही ती आयडिया येऊ शकते हो. आणि त्याच्यावरती कोणी पण काम करू शकतो. बरोबर. पण ते हे असलं पाहिजे. पण कुठेतरी तुमच्या डोक्यात ते होतं का आधी, म्हणजे असं आपण काहीतरी एखादा स्टार्टअप केला पाहिजे किंवा असं शोधलं पाहिजे काहीतरी प्रॉब्लेम नाही. स्टेटमेंट, असं कधी नाही. नव्हतं? कधीच म्हणजे त्या प्रॉब्लेम पासूनच त्याची सुरुवात हां. झाली. आणि मला वाटतं की तुम्ही प्रॉब्लेम शोधत नाही, तुम्हाला प्रॉब्लेम कळतो. प्रॉब्लेम तुम्हाला शोधतो असं म्हणू प्रॉब्लेम शकतो. तुम्हाला शोधतो की म्हणजे या तुम्ही प्रॉब्लेम- थोडी जाऊन शोधाल ना की हे प्रॉब्लेम आहे. Yes, आता yes. तुमच्या डेली लाईफमध्ये तो प्रॉब्लेम आपल्याला शोधतो, ज्याच्या आपण त्या प्रॉब्लेमला सोल्युशन नाही देऊ शकत. येस येस. तसं आपण त्याच्या मागे काम करतो. त्या प्रॉब्लेमनं तुम्हाला ते परफेक्ट शोधलं. बरोबर. मग जेव्हा
जे ही स्टार्टअपची जर्नी तुमची सुरू झाली, हम्म. की ठीक आहे आता हे असं आपण मशीन बनवलं पाहिजे, याच्यावर काम सुरू केलं पाहिजे. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तुम्ही? म्हणजे बरेच लोक म्हणतात, की सगळ्यात पहिल्यांदा तुमची आयडिया तुम्ही जी काही आयडिया आहे, तर ती आयडिया सिक्युअर केली पाहिजे. ज्याला आपण इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी हम्म. राइट्स म्हणतो ना, हम्म. ट्रेडमार्क घेणं आहे किंवा डिझाइन करणं आहे. तर असं काही केलं, की मग दुसऱ्या काही पद्धतीनं तयारी सुरू केली सर त्याची? पहिली गोष्ट तर जेव्हा आपण काही चालू करतो तेव्हा आपल्याला हे सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही म्हटल्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सगळं कळतच नाही. हो. आपण म्हणजे मला या जर्नीवरनं हे कळलं की एक्झिक्यूट पहिले करा, विचार नंतर करा. बरोबर आहे. खूप लोक विचारच करत राहतात म्हणून एक्झिक्यूट नाही होत. बघ अगदी. तर आप चीज कर डालो ना, येस. करने के बाद सोचो. बरोबर आहे. तर जर का या अप्रोचनी जर का आपण गोष्टी केल्या तर आय थिंक दॅट इज मोर इझियर रादर दॅन महत्त्वाचं. आपण बसून विचारच करत राहू हो. की एक्सेलमध्ये करत राहू, आपण पेपरवरती लिहित राहू. हो. पण ती पेपर ना एका वेळेपर्यंत फोल्ड होऊन एक आतमध्ये चालली जाते. बरोबर. भलेही तुम्हाला खूप चांगली आयडिया असेल की हो, तुमची हो. ती $1 मिलियन आयडिया असेल हो. तरी ती कुठेतरी पडली राहील बरोबर आहे. की अरे यार मी ते केलं असतं. खूपदा असं होतं हो, हो. की माझे काही मित्र आहेत, मित्रबंधू आहेत, ते त्यांना तो यार हे तर यार मला आयडिया आली होती याची, हम्म, हम्म. किया क्यों नाही, बरोबर असंच आहे. राहतं ना. Yes, yes, शेवटी yes. तर किया क्यों नाही. किंवा क्यों नाही. अगदी तर बरोबर आहे. करणं की चालू करून द्या इज व्हॉट आय फील. आता हो, ते हो. चालू प्रत्येक प्रॉब्लेम स्टेटमेंटच्या हिशोबाने वेगळं वेगळं राहतं. बरोबर आहे. आता जेव्हा चालू तुम्ही होता, तुम्ही त्या प्रॉब्लेमला जर्नी तुम्ही ती गेली पाहिजे. त्या हो. प्रॉब्लेमला तुम्ही माहिती करा आणि त्याच्या मागे थोडा रिसर्च चालू केला पाहिजे की किती लोक काम करतात आहे. 3 मेट्रिक्स आपण पाहिले पाहिजे टू बरं. स्टार्ट ऑफ विथ. टॅम, हो. सॉम, सॅम. अच्छा. टॅम इज टोटल ॲड्रेसेबल मार्केट, ओके. की हाऊ बिग द प्रॉब्लेम स्टेटमेंट इज. बरोबर आहे. सॅम इज सर्व्हिस ॲड्रेसेबल मार्केट. भलेही तो प्रॉब्लेम खूप मोठा आहे, हो. तर मी तो प्रोडक्ट आणल्यानंतर किती लोकांना सर्व्हिस देऊ शकतो. ओके. आणि सॉम इज सर्व्हिस ऑप्टेनेबल मार्केट, अच्छा. की मी तो प्रॉब्लेम जर का तो प्रोडक्ट दिलाही मी, हो. तर तो किती पब्लिकला कॅन बी माय ऑप्टेन टार्गेट मार्केट. ओके. ठीक आहे. सो फर्स्ट मला जर का कोणता पण नवीन आयडिया जर का कोणालाही त्याच्यावरती काम करायचं आहे, हम्म. तर ते 3 मेट्रिक्स आधी माहिती करा. बरोबर. की आजकाल काय ChatGPT करा किंवा लायब्ररीजमध्ये जाऊन किंवा तुमच्यासारख्या इन्स्टिट्यूट्समध्ये येऊन तुम्ही बोलू शकता की हो. हा सगळं आहे. तर रिसर्चसाठी भरपूर लोक आहेत. बरोबर. बट तेच आहे, किडा पाहिजे किडा पाहिजे. की मेरे को ये करने का है, हा किडा हवा आहे. हम्म, बरोबर आहे. जर का ते 3 मेट्रिक्स तुमचे माहिती पडले तर तुम्ही लिहिलंय का पेपरवरती की हो. किती मोठा मार्केट आहे, किती लोकांना आणू शकतो, किती लोक त्यांना घेऊ शकतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर एक PMF नावाचा कॉन्सेप्ट असतो, दॅट इज नोन एज प्रॉडक्ट मार्केट फिट. अच्छा. आज जर का मी कोणता प्रोडक्ट आणला पण मार्केटमध्ये, हो. की मला वाटतं की XYZ गोष्ट आली पाहिजे, हम्म. ती गोष्टांचं मार्केट फिट आहे की नाही हे बरं. कसं कळेल. हम्म. की मी आज आणून तर दिला, म्हणजे मला एक प्रॉब्लेम वाटला, मी त्याचं प्रोडक्ट आणलं, अरे हो. बट तो प्रोडक्ट ऍक्सेप्टेबल आहे का, बरोबर आहे. तो किती त्याचा प्रॉब्लेम जो आपण प्रोडक्ट बनवला तो सॉल्व्ह करतो आहे का. हम्म. त्याकरिता एक PMF नावाचा एक मेट्रिक राहतो, दॅट इज नोन एज प्रॉडक्ट मार्केट फिट. बरं. ते कसं माहिती पडलं आपल्याला, बाय द कॉन्सेप्ट ऑफ नेट प्रमोटर स्कोर, बरं. NPS असतो. हम्म. म्हणजे इन सिम्पल वर्ड्स, माझा प्रोडक्ट मार्केटमध्ये गेल्यानंतर विदाऊट मार्केटिंग किती लोक वर्ड ऑफ माउथनीच तो परचेस करत आहे, ओके. दॅट इज नोन एज नेट प्रमोटर स्कोर इन Okay. इन शॉर्ट. हम्म. तर जर का 10 मधनं 6 लोक विदाऊट मार्केटिंग माझा प्रोडक्ट येतोय, बरोबर सो आहे. यू हॅव बिल्ड अ ब्रिलियंट प्रोडक्ट ओके. की भैया ये चल जाएगा. हम्म. तर हे जर का मला, आणि छोट्या लेवलवरती पण, की सॅम्पल साईज 100 लोकांचा 200 लोकांचा, पण तुम्हाला हे कळू शकतं बरोबर आहे. की हे प्रोडक्ट आणला मी. हम्म. तर अगेन तुम्ही जे म्हणाले की प्रॉब्लेम स्टेटमेंट माहिती करा, त्याच्यावरती रिसर्च करा, त्याच्यावरती काम करा आणि रिसर्च डेटा बॅक्ड करा. बरोबर. आणि तो प्रोडक्ट आणल्यानंतर माहिती करा की किती कस्टमर तुमच्याकडे येतात किंवा विदाऊट मार्केटिंग. बरोबर. जर का इफ यू म्हणजे आय टोटली बिलीव्ह, जर का तुमचा प्रोडक्ट खरंच चांगला आहे, इफ यू आर गुड ॲट मार्केटिंग, तुम्हाला प्रोडक्ट म्हणजे तुमचा प्रोडक्ट चांगला पाहिजे, हो. मग तुम्हाला मार्केटिंग स्पेंड नाही करावं लागत. ओके. सो आणि त्याच्यात तुमचं एक पुल प्रोडक्ट राहू शकतो किंवा कोणता पुश प्रोडक्ट राहू शकतो. बरोबर आहे. मग ते तुम्हाला कळलं, ॲज अ फाउंडर ऑन्टरप्रेनर तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही पुश प्रोडक्ट बनवलाय की पुल प्रोडक्ट बनवलाय, बरोबर आहे. की तुम्हाला तो पब्लिकला विकावा लागतोय की पब्लिकच स्वतः घेत आहे. ओके. तर ते स्टार्टअपचे काही काही मेट्रिक्स राहतात, जे तुम्ही जर का फिगर आउट केले तर युअर जर्नी इज मोर इझी. सर आता मार्केटमध्ये खूप सारे दुकानं आहेत, खूप सारे ब्रँड आहेत, शोरूम्स आहेत चपलांचे, बुटांचे.
तुम्ही म्हटलं तसं टेकास जो आहे तो पूल करतो म्हणजे लोकांना तो घेऊन येतो स्वतःकडे. तुम्ही काय असं वेगळेपण देता त्याच्यामध्ये? राइट. तर सर आता अ, पायाचा स्कॅन हा कन्सेप्टच नाही इंडियामध्ये. हो. मोठ्या-मोठ्या तोवरवरती की खूप फेमस नाही. बरोबर ब्लड आहे. टेस्ट आहे, हा टेस्ट आहे. हो, बट फूट टेस्ट आहेच नाही. हो. तर जेव्हा आपण कोणत्या नॉर्मल चपलीच्या दुकानात पण जातो, तेव्हा तिकडच्या माणसाला पण जर का मी म्हटलं कधी की मला टाचेचं दुखणं आहे, हो, तो कोणची तरी चप्पल मला सॉफ्टवाली आणून देईल. हो. ठीक आहे, तुम्ही आणून तर दिली, बट ती चप्पल खरंच ऑर्थोची चप्पल आहे की नाही हे कसं माहिती पडेल? नंबर हं, 1. हं. नंबर 2, ती चप्पल माझ्या पायासाठी बरोबर आहे का? हे कसं बरोबर. माहिती पडेल? हं, हं. नंबर 3, ती चपलेचा जो डिझाइन आहे, त्या चपलेची जी विड्थ किंवा जो शेप आहे, हं. तो माझ्या पायाच्या हिशोबाने आहे का बरोबर की नाही? बरोबर. हेही नाही माहिती. हो. त्याकरिता मी असं आम्हाला स्टोअर बनवायचं होतं, की तुमच्या पायाला आधी तुम्ही जाणून घ्या. बरोबर. मग त्यानंतर तुम्ही चप्पल घ्या. ओके. आणि चप्पल पण जे सॉफ्ट जर का तुम्हाला काही ऑर्थोचा प्रॉब्लेम जसं की हील पेन, फ्लॅट फीट, जॉइंट पेन, शिन पेन, हं, हं. टिल द बॅक पेन हं, हं. आहे, तर आम्हाला एक डेडिकेटेड फुटवेअर शॉप बनवायचं होतं बरं. जस्ट टू ॲड्रेस ऑर्थोचे प्रॉब्लेम्स. ओके. तर तुम्ही या, आमच्याकडे फ्रीमध्ये पायाचा स्कॅन करतो आम्ही. बरं. त्याचं रिझन हे आहे की तुम्हाला म्हणजे इंडियामध्ये आता पण मला जर का काही प्रॉब्लेम आहे तर मी मेडिकल शॉपच्या मुलावरती जास्त भरोसा करेल दॅन डॉक्टर. बरं. हो, हा एक ट्रेंड आहे. हो. म्हणून त्याकरिता आम्ही म्हटलं की यू शुड कीप फ्री फूट स्कॅन. बरं. जसं लेन्सकार्टनी फ्री आय टेस्ट केलं, हो. तसं आम्ही फ्री फूट टेस्ट केलं. बरं. यू वॉक इन, डू अ स्कॅन. डॉक्टर राहतील तिथे, फिजिओथेरपिस्ट जे तुमच्या स्कॅन रिपोर्ट तुम्हाला एक्सप्लेन करतील बरं. आणि तुमच्या पायाच्या त्रासाच्या हिशोबाने आम्ही तुम्हाला तुमची चप्पल प्रोव्हाइड करू, बरं. जी फॅशनेबल राहिली पाहिजे. ओके. म्हणजे राहतं ते ऑर्थोची चप्पल घाणच दिसते. बरोबर. आम्ही असे ट्राय करतो प्रॉडक्ट बनवणं की ते फॅशनेबली राहिले पाहिजे. बरं. पण सर मग याच्या जनरली कॉस्ट कशा असतात? म्हणजे कारण लोकांना साहजिक प्रश्न पडतो, हं. की कस्टमाइज म्हणजे आपल्याला बनवून देणारं. तर आपल्याकडे जनरली एकतर कस्टमाइज कोण देतं, की जे जुने चपला-बुटं बनवणारे लोकं आहेत. ते माझ्या माहितीनुसार ते थोडंफार आणि पण त्यांची संख्या आता खूप कमी झालेली आहे. हं. तर मग हे कस्टमाइज आपण जेव्हा बनवून घेतो आणि त्यातही तुम्ही म्हणता, की स्कॅन करून बनवून घेतो. तर मग याचे प्राईस कशा जातात साधारण? तर सर कस्टमाइज्ड हा कॉन्सेप्ट जो आहे तो असा कॉन्सेप्ट नाही की हमारे पैर के हिसाब से बनाया, अच्छा. की माझ्या पायाच्या शेपच्या हिशोबाने. आम्ही एक प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे तुमच्या पायाला, हं, हं. तुमच्या शरीराला. त्या हं. प्रॉब्लेम स्टेटमेंटला ॲड्रेस करायला आम्ही कस्टम चप्पल बनवतो. ओके. जर का तुम्हाला फ्लॅट फीट आहे तर तुमचा आर्चची हाईट वाढवून देऊ. तुम्हाला हील पेन आहे तर मागून हील रेस करून देऊ. ओके. किंवा तुम्हाला पायाला कॉर्न आहे हां, हां. तर आम्ही त्याच्यात होल करतो. तुम्हाला ऑफलोडिंगचा प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्हाला जखम झाली आहे, हं, हं. दॅट इज कस्टम. ओके. रेस्ट जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, हं, हं. लाईक तुम्हाला जर का माइल्ड फ्लॅट फीट आहे, तुम्हाला माइल्ड हील पेन आहे और ओव्हरऑल फूट पेन आहे, ओके. त्याकरिता रेडीमेड चपला अवेलेबल आहेत. अच्छा. चपलांचा कॉस्ट स्टार्ट्स फ्रॉम 300 ते शूज, ऑर्थोचे शूजपर्यंत जे जातात 2500 बरं. पर्यंत. तर क्वाईट अफोर्डेबल बनवलं होतं कारण की असा कॉन्सेप्ट नव्हता की हं. आज पण जर का असं वाटतं, जसे तुम्ही राईटली म्हणाले की जनसंख्या भरपूर आहे, लोक कमी आहे, तर म्हणून महाग विका, हे बरोबर. आधी लोक करायचे. हो. मी म्हटलं प्रॉब्लेम स्टेटमेंट मोठा आहे, बरं. तर आपण अफोर्डेबल रेट्सच ठेवले पाहिजे, ओके. कारण की प्रत्येक पॉकेटला ते फ्रेंडली राहायला पाहिजे. बरोबर आहे. तर प्रत्येकापर्यंत ते पोहोचू शकलं पाहिजे तुमचं. पण सर हे असं करत असताना मग तुम्हाला जे आपण म्हणतो बिझनेसचा जो फायनान्स आहे म्हणजे प्रॉफिट लॉस रेशो वगैरे, कारण आता एक तुम्हाला जरी बॅकग्राऊंड नसलं तरी तुम्ही उद्योगात घुसलात की तो विचार करावाच लागतो. मग कधी असं झालं नाही का की प्राईस कमी ठेवल्यामुळे तो जे प्रॉफिट लॉसचं गणित आहे ते बिघडून जाईल असं? सी सर, आता जर का आपण जिओचं एक्झाम्पल घेतलं, हो. जिओनी काय केलं आपल्यासोबत, त्यांनी आपल्याला फ्रीमध्ये इंटरनेट वाटलं. हो. इंटरनेट वाटला फ्रीमध्ये 2 वर्ष, हं, हं. मग थोडेसे प्राईस वाढवले, बरोबर. मग हळूहळू भरपूर प्राईस वाढवले. हां, हां. आता रिलायन्सला माहिती आहे की विदाऊट इंटरनेट माणूस आता एक्झिस्टच नाही करू शकत. हं. तितका डर्ट चीप रेट दिला. हं, हं. आता ते वापस ते 300-350 रुपये महिन्यावरती आले. बरोबर. कोणीच आवाज नाही केला. हं. कोणी हे नाही म्हणत आहे की आपने महंगा कर दिया. बरोबर. तरी लोकांना 350 रुपये महिना आताही ते इंटरनेट स्वस्त वाटत आहे. बरोबर. तुम्ही गावातले राहो किंवा शहरातले राहो, प्रत्येकासाठी रेट तर सेम आहे.
बरोबर आहे. तर त्या काइंड ऑफ स्ट्रॅटर्जीवरती हं. आम्ही काम करणं चालू केलं. पण सर आता मी इट्स अ एक व्हॉल्यूम प्ले हो, बेसिकली. हो. पण समजा आता माझ्यासारखा एक उद्योजक आहे. मला ही भीती वाटते, की एवढ्या स्वस्तामध्ये आपण घेतलं आणि तोपर्यंत समजा मागून दुसरा एखादा असाच सेम एखाद्यानं आपल्याकडे कॉपी करणारे, जुगाड करणारे लोकं खूप आहेत. एखाद्यानं कॉपी केलं तोच सेम बिझनेस आणि मग तो आपल्यासाठी कॉम्पिटिशन होऊन जाईल. तर अशी भीती नाही वाटली तुम्हाला उद्योजक म्हणून? सगळ्यात पहिले आम्ही व्हेरी राईट क्वेश्चन हो. की इसको मॅनेज कैसे करे. हां. त्याकरिता आम्ही प्रॉडक्टला पेटंट केलं सगळ्यात पहिले. ग्रेट. ओके. सो आता जसं की तुम्ही जर का म्हणाल की आपल्याकडे अंबानी एवढा पैसा तर आहे नाही. हो, हो. अंबानीने का बरं फ्रीमध्ये इंटरनेट दिलं? हां. इन वन वर्ड त्यांच्याकडे लॉस बेअरिंग कॅपॅसिटी आहे. बरोबर आहे. की त्यांना माहिती आहे ते किती लॉस झेलू शकतात. बरं. ते घेत नाही. त्यांना हो, हो. माहिती आहे ते झेलू किती शकतात. हो, हो, हो. तोपर्यंत त्यांनी फ्रीमध्ये इंटरनेट वाटलं. बरोबर आहे. इन द सेम वे मला हे माहिती होतं की कोणी येऊन करून देईल. ठीक आहे, करा. आली पाहिजे लोक याच्यात. बरोबर. कॉम्पिटिशन इज ऑलवेज हेल्दी. हो. मी पेटंट केलं डिझाईनला, ओके. की ये पर्टिक्युलर डिझाईन ज्याच्यामुळे ऍक्च्युली रिलीफ होत्या लोकांना. हो. ऑर्थोच्या चपला तर सगळ्या बनवत आहे, बरोबर. बट पेन रिलीफ फुटवेअर नाही आहे ना. बरोबर आहे. आम्हाला हे माहिती आहे की हिल पेन रिलीफसाठी, फ्लॅट फीट रिलीफसाठी जे तुम्हाला डिझाईन करावं लागतं, हो. डिझाईन पेटंट, देन हो. युटिलिटी पेटंट, हो. की तुमची आज आम्ही चप्पल विकली पण बरोबर आहे. हिल पेनची चप्पल विकली फॉर एक्झाम्पल. हो. टाचेचं दुखणं आहे, तुम्हाला ही चप्पल तुम्ही घेऊन घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला हिल पेन रिलीफ झालं तर त्याला म्हणतात युटिलिटी, की ओके. त्या प्रोडक्टमध्ये युटिलिटी किती आली. हं, हं, हं. तर आम्ही त्याला युटिलिटी पेटंटसाठी मग काम करणं चालू केलं, की वो ओके. प्रोडक्टनी जर का कस्टमरला हिल पेन रिलीफ आहे तर त्याला प्रोडक्टमध्ये युटिलिटी आहे. हं, हं. जर का तुम्ही तुमचं सेफगार्ड करून घेतलं बरोबर आहे. पेटंट, हो. तर मग तुम्हाला इतका प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही प्राइसिंग वॉर्समध्ये पण नाही अटकत. बरोबर. तुम्ही सुपर्ब क्वालिटी डिलिव्हर करा ॲट अफोर्डेबल रेट्स. हो. त्याच्यामुळे तुम्ही स्केल खूप फास्टर करू शकता. ओके. आणि आपण जे म्हटलं तसं कॉपी करणं इतकं सोपं होत नाही. करेक्ट. तुम्हाला त्याचं जास्त चांगल्या सर पद्धतीनं पहा, कॉपी मी हे बिलीव्ह करतो की प्रत्येक जण त्यांच्या लाईफमध्ये अति बिझी आहे. हो. इतकं सोपं नाही आहे की बरोबर. तुम्ही आज आम्हाला माहिती आहे आम्ही बिझनेस बिल्ड करतोय यार, की बरोबर. 4-5 तासाच्या वरती झोप नाही होत, बरोबर. कारण की बिल्डिंग फेजमध्ये आहे सगळं. बरोबर. तर आज आमचा पेस एवढं मॅच नाही होत, तर कोणी नवीन माणूस हो. तो येऊन हे करेल हो. तोपर्यंत जो तो तिकडे करेल ना, तुम्ही इथे राहाल. बरोबर आहे. तर खूप लोकांना जसे तुम्ही म्हणाले राईटली की हो, यार हो, हा हो. मला खूप युनिक आयडिया आलेली आहे, मी सॉल्व्ह करतो. अरे करा. हो, हो. ते छापायला हो. खूप वेळ लागतो खूप वेळ लागतो. आणि जोपर्यंत तो तुमच्यापर्यंत पोहोचेल हो. तर तोपर्यंत तुम्ही खूप समोर निघून खूप जा. समोर निघून आणि तेवढं छापण्याकरिता ना, खरंच सांगतो आजच्या जगात कोणाला वेळ नाही. वेळ नाही. आणि मुळात आता तुम्ही तिथपर्यंत गेले म्हणून तुम्हाला तो कॉन्फिडन्स आलाय. त्याला तो कॉन्फिडन्सच येत नाही करेक्ट. सुरुवातीच्या पिरियडमध्ये. मला सर डे 1ला हे कळलं होतं की हो, हो. आज मी फायनान्समध्ये राहून हो. वेगळ्याने जाऊन चप्पल नाही बनवत आहे. बरोबर. माझ्या आसपासचे तरी लोक हो, 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 हो. की हे चप्पल क्यू बनारा. बरोबर. बट पॉइंट इज की जेव्हा मी जेव्हा चप्पल बनवायला गेलोय हो. की ऑर्थोची चप्पल बनवायची आहे, हो. हे येतं जसं तुम्ही म्हणाले, अरे बरोबर. तर करून घेईल. बट हो. तो टाइम मी जो टाकला आता ते मला सोपं वाटतं. बरोबर. ज्या करत होतं ते कठीण होतं. कठीण ज्या पहिल्यांदा कोणी तो माणूस करेल त्याला ते कठीण वाटेल बरोबर आहे. आणि 99% चान्सेस तिकडेच ड्रॉप करून देईल. पहिला शॉप कुठं उघडला तुम्ही? सर पहिला शॉप म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये. बरं. म्हणजे नागपूरला? नागपूरला. बरं. माझं वेल्थ मॅनेजमेंट फर्म आहे. हां, हां. बेसिकली तर मी ऑल्गोरिदम ट्रेडिंग, ऑप्शन सेलिंग बरं. या सगळ्या गोष्टींमध्ये प्रिडॉमिनेटली मोस्टली वेल्थ मॅनेजमेंट एनसीडी. आता अजून ते सुरू आहे? हो, सुरू अच्छा, अजून सुरूच आहे. सुरूच. ग्रेट. ओके. तर आयडिया चालू केली. तर मग त्याच्यानंतर मी काय चालू केलं की 3:30 वाजता मार्केट बंद राहायचं. बरोबर आहे. मग मी फूड स्कॅन मशीन घ्यायचो बॅगवरती हं, हं. आणि समोर चपला घेतल्या, बरं. बाईकवरती बसलो बरं. आणि डॉक्टरना भेटून या. अच्छा. दॅट वॉज द स्टार्टिंग पॉईंट. ओके. हा मिलना चालू केला. मग त्याच्याकरिता मला एक 2-3 चांभार भेटले होते. मी त्यांना म्हटलं यार मला 200 चपला बनवायच्या आहेत. बरं. तर तेव्हा 200 चपला म्हणजे बापरे, हो. पहिल्यांदा चालू करा तुम्ही. हो, 200 चप्पल किसी को बेचेंगे जाके, तसं होतं. तर हं, हं. तिथून 200 माझ्याकडे 3 केबिन होते बरं. आणि त्यातनं मी एक केबिनमध्ये मी काय केलं, मी वेल्डरला पकडलं एका. बरं. म्हटलं मेरे को यहाँ पे रॅक लगा के देते. अच्छा. आता हेही नाही माहिती चपलांचे रॅक मिळतात, हो. काही आयडिया नाही. हो. फक्त प्रॉब्लेम स्टेटमेंटला सॉल्व्ह करायचं म्हणून जे बरोबर. तुम्हाला म्हटलं. हो, हो. कर डालो सोचो बाद में. हो.
रॅक्स बनवल्या, हो. त्याच्यावरती चपला लटकवल्या, हं. एक मशीन ठेवली, हं. एक छोटासा टीव्ही घेतला सेकंड हँड, की पैसे तेवढे आहे नाही. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर म्हटलं एका रूममध्ये ते लटकावून दिलं सगळं. बरं. आणि मी दुसऱ्या रूममध्ये माल ठेवला ओके. आणि मी बाहेर सगळ्यांसोबत बसणं चालू केलं. बरं. आणि 3:30 वाजल्यानंतर, मार्केट संपल्यानंतर मी डॉक्टरांना भेटणं चालू केलं, बरं. की मी हे सगळं चालू केलेलं आहे. हो. तर टू बी ऑनेस्ट दॅट एंटायर जर्नीमध्ये मला खरंच वाटायचं, यार मी तर डॉक्टर नाही आहे, तो मला एंटरटेनही का करेल. बरोबर आहे. पहिल्यांदा तुम्ही जर का MR पण नाही. MR पण नाही आहे, बरोबर आहे. तुम्ही डॉक्टरांना माल विकायला किंवा अवेअर करायला चालले आहे. हो. फायनान्स हो. हा जर का मी कोणते बिझनेस चालू करतो तर हे तर डोक्यात येणारच, बरोबर आहे. की आज मी सगळ्या MR सोबत असा बसलोय, तिकडे सगळे लोक बसले आहेत आणि मी पण एकदा बसलोय. हो. आता मी कार्ड बनवलं, हो. हेही नव्हतं माहिती मला की कार्ड पण बनवावं लागतं. मला Okay. वाटलं की OPD सारखं असेल, मी जाऊन रिसेप्शनिस्टला म्हणेल, त्या मला आतमध्ये जाऊन देतील. हो. मग माहिती पडलं की डॉक्टरना भेटण्याकरिता एक पर्टिक्युलर दिवसात एक वेळ पण असतो, ओके. की कोणता डॉक्टर वेनसडेलाच लोकांना, मार्केटिंगवाल्यांना 5 ते 6 भेटेल. बरोबर आहे. बट मी म्हटलं मी गोळ्या नाही विकत आहे, हं. मी पेशंट पण नाही आहे, हं. तर मी म्हणू काय स्वतःला, बरोबर आहे. की काय समजू हो. मी तर क्रोसिन विकायला तर आलो नाही आहे तुम्हाला. हो, हो. तर मग मी, आणि काय होत होतं ना, मला 3-3, 4-4 तास बसावं लागायचं बरं. एका डॉक्टरला भेटायला. आणि ते बिईंग न्यू इन सेल्स, अँड मला की पगार तर मिळत नाही बरोबर. माल विकायला, स्वतःच आहे. हो. आता प्रॉब्लेम तेच आहे ना, की सेल्फ डिसिप्लिन इज द ओनली थिंग विच कीप्स युअर बिझनेस रनिंग. बरोबर आहे. की मॅक्झिमम लोक मला वाटतं तो धंदा करू नाही शकत, कारण की ते लॅक करतात सेल्फ डिसिप्लिन. येस. कारण की आज तुम्ही जॉब करताय 9 to 5, हो. तर तुम्हाला तुमच्या मागे ओरडायला तुमचे मॅनेजर आहे. बरोबर. इथे ओरडायला कोणीच नाही, कोणीच नाही. म्हणून बिझनेस हार्ड आहे. हो, हो. आता तिकडे मी 3-4 तास बसलेलो आहे. हं. मग मी रिअलाइज केलं की मी काय करू. तर मी चपलेचं माझ्याकडे होतंच, हो. तर सगळे मला ते आसपास ते MR लोक विचारायचे, काय काय काय. अच्छा. तर मी ते चपलेची बॅगमध्ये मी मग म्हणणं चालू केलं रिसेप्शनिस्टला, की मी डॉक्टर साहेबांकरता चप्पल आणली आहे, ओके. त्यांनी ऑर्डर दिलाय. अच्छा. तर तसं करून हा, ती म्हणायची डॉक्टरांना, तिला आणि डॉक्टरांना म्हणायची की कोणी तुम्हाला चप्पल विकायला आलं आहे. ओके. तर डॉक्टर म्हणायचे ठीक आहे पाठव, कारण की ते इतके बिझी होते हो, तर त्यांना आठवतच नाही कोणाला काय म्हटलेलं आहे. हो. दॅट्स हाऊ आय स्टार्टेड कमिंग इन, बिकॉज मग माझा तो 4 तासाचा वेळ 15 मिनिटावरती आला. ओके. बट ड्युरिंग दॅट 4 तास मी भरपूर गोष्टी रिअलाइज केल्या, की हॉस्पिटल्स कसे चालतात, ही कम्युनिटी कशी चालते, हं. MR लोकांची बोला, त्यांच्यासोबत चहा पिणं चालू केलं, तर मग माझे काही मी MR आपोआप मित्र बनून गेले. बरं. तर तसं मग मला त्यांची कम्युनिटी कळणं चालू केलं. हं. मग माहिती पडलं की कोणचे डॉक्टर, कोणचे टाईपचे पेशंट आधी कसं होतं की सब डॉक्टर से मिलणं आहे. हो. मग माहिती पडलं की प्रत्येक डॉक्टरकडे तसे पर्टिक्युलर पेशंट्सच जातात. ओके. म्हणजे जर का शोल्डरच्या डॉक्टरांकडे नीचा पेशंट नाही जाणार हो, most हो, ना. हो. बरोबर आहे. मग मला तिकडे फिल्टरिंग कळणं चालू झालं. हं. तर मग दॅट्स हाऊ द जर्नी स्टार्टेड. तर मग हळूहळू पहिल्यांदा एक कस्टमर आला. हो. तो ऑफिसमध्ये माझं असं खूप आतमध्ये 3rd फ्लोअरवरती छोटूसा जागा, बरं. आणि तिथे पहिल्यांदा एका डॉक्टरनी म्हटलं की वहां से जाके चप्पल ले लो. हां. आता त्याचे पेशंट आले होते, हो. त्यांना वाटलं की छान शोरूम असेल. हो. तो 3rd फ्लोअरमध्ये एका कॉर्पोरेट ऑफिसच्या आतमध्ये तो टिंग टॉंग करून हो. हे करत आहे, आणि तिकडे सगळं ट्रेडिंग बिडिंगचं काम चालू, आणि एक लेफ्ट घेऊन तिकडे एकदम चप्पलेचं हो. हे दिसलं. हो. तर मी उठलो, या वगैरे वगैरे एकदम असं झालं, आणि त्यांचा स्कॅन वगैरे केला, हां. त्यांना चप्पल दिली होती. तो बरं. पहिला सेल. हो. आताही त्याचे कस्टमर आर व्हेरी क्लोज टू मी. अच्छा. हा, एकदम फॅमिली फ्रेंड्स आहे आम्ही, बरं. बिकॉज दोज पीपल वर सपोर्टिव्ह ना. बरोबर आहे. मग दुसरं मला हे माहिती पडलं की हा. वियर्ड फॅक्ट, की मला अननोन लोकांनी जास्त सपोर्ट केलं दॅन रिलेटिव्स. ओके. स्टार्टिंगला हो, हो. तुमचे मित्र तुमची उडवणार आहे, हो, तुमचे रिलेटिव्ह म्हणतील हे काय करतोय, हो, कारण की मी फायनान्सचं ट्रेडिंग करून मी चपला विकत आहे, हो. तर तो मॅचच नाही होता ना काही. मॅचेस होत नाही. अगदी. तर मग तिथून बट जर का तुम्ही काही चालूही करत होता, आय फील की तुम्ही ट्रस्ट युअर गट, ट्रस्ट युअर इन्स्टिंक्ट, मॅनिफेस्ट समथिंग गुड, तर बरोबर. ते तुमचं काम करून जाईल. अगदी. आणि विचार नाही करायचा कोणाचा काही, की हा काय विचार करेल, तो काय विचार करेल. बरोबर आहे. सोचतेच रहेंगे वो लोग, तुम करो. बरं, फायनान्स सारख्या सेक्टरमध्ये तुम्ही काम करता, ते एकदम व्हाईट कलर आहे, हम्म. म्हणजे आपण ज्याला म्हणू की ते काहीच डाग उडणार नाही कपड्यांवर, हम्म. आणि डायरेक्ट तुम्ही चपला विकण्याच्या याच्यामध्ये आलात. हम्म. स्वतःलाच तुम्हाला कधी असं नाही वाटलं की अरे हे एकदम काहीतरी वेगळं होईल की नाही, अशी काही भीती?
सर प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे ना, बरोबर. म्हणजे गॅरंटी त्याच्यावर होती. गॅरंटी त्याच्यावरती होती की जर का माझ्या आईला नाही मिळत आहे ना, तर मी गॅरंटी देतो खूप लोकांना नाही मिळत आहे. हेच लॉजिक होतं. कधी हे डोक्यात नाही आलं व्हाईट कॉलर, ब्लू कॉलर, कपडे खराब. आणि तुम्हाला जर का बिझनेस उभा करायचा ना, तुम्हाला कपडे खराब करणं गरजेचं आहे. गरजेचं. तुम्ही असा नाही विचार करू शकत की मी बिझनेस करतो तर बरोबर. मी एका जागी बसून माझं हे होईल. नाही, तुम्हाला पोछा झाडू पण मारायचा आहे, तुम्हाला पुसायचंही आहे, तुम्हाला सगळे कामं करायचे आहेत. बरोबर आहे. तर हा कन्सेप्ट तर सोडूनच दिला पाहिजे की व्हाईट कलर, ब्लू कलर, हे मला असं वाटतं. बरोबर आहे. खूप लोकांच्या मिसकन्सेप्शन राहतं हो, की हो, हो. बिझनेस चला रहा. अरे तो झाडू मारना पडेगा तेरे को अगर कोई आया नहीं तो. नाही तर कस्टमर आता तुम्ही सांगत आहात ना, मला आठवतं मी जेव्हा माझा पहिला ट्युशन क्लास सुरू केला होता ना, म्हणजे सकाळी 3,500 रुपये भाडं होतं आणि त्यावेळेस सकाळी पहिल्यांदा जाऊन ते सगळं झाडून टाका, डेस्क बेंच पुसून टाका, फळा पुसून टाका, बाहेरचं, कारण यवतमाळला सुरुवात केली होती आम्ही, तर बाहेर ते गुरंढोरं असायचे, तर त्याच्यामुळं सगळं शेण वगैरे पडलेलं असायचं, ते साफ करून टाकायचं. परत पुन्हा घरी जायचं, घरी जाऊन आंघोळ करून यायचं आणि मग शिक्षक म्हणून उभं राहायचं वळ्यासमोर आणि संध्याकाळी पुन्हा पोस्टर छापायला, संध्याकाळी जेवण झालं की ते चिक्की वगैरे कणकेची बनवून ते जायचं. म्हणजे हे सगळं मला परत आठवलं. मला याच्यामध्ये पुन्हा एक विचारायचं आहे, आत्ताच्या कंडिशनला आता किती स्टोअर आहेत मग आपले? सर आम्ही चालू केलं होतं नागपूरला आता आमचे 3 स्टोअर आहेत. पुण्याला आहे, बँगलोरला आहे, हैदराबाद, आणि आता वी आर ओपनिंग सून इन मुंबई, सुरत अँड रायपूर. तर हे मागच्या 1.5 वर्षाची जर्नी आहे आमची. आणि 1.5 वर्ष ॲक्च्युली आजपासून 1.5 वर्षाआधी कधी विचार नाही केला होता की असं राहणार आहे. लोकांना तो प्रॉडक्ट रिलीव्ह करत आहे फूट पेन, ज्यांनी खूप कधी सॅटिस्फाईड राहतो की खूपदा. आता मध्येच झालं होतं, मी बँगलोरच्या एअरपोर्टला होतो आणि खूप छान वाटतं की माझी फुटवेअर घालून एक कपल बसले होते आणि मी ती फिलिंग जी आहे की आज मी त्या आजीकडे गेलो. मी असंच नागपूरचीच फ्लाईट होती, जाताना तर सगळे नागपूरलाच जात होते, सगळे तिकडे बसले होते गेटजवळ. त्यांना जाऊन विचारलं की मी ही चप्पल ते टेकास म्हणून एक कंपनी त्याची आहे का, मला माझ्या आईसाठी घ्यायची आहे. ओके. कस्टमर रिव्ह्यू समजतो. बरोबर आहे. आता त्यांनी शिव्या दिल्या तर भैया काम करना पडेगा. त्यांनी म्हटलं नाही, मला इतका आराम आहे चपलेमुळे, ते चप्पल सोडून आम्ही काही घालतच नाही ना, हे ना ते, तू नक्की तुझ्या आईला घेऊन जा. मग तेच मला टेकास फुटकेअर गुगल करून दाखवलं त्यांनी, इथे आहे, तिकडे जाऊन डॉक्टरकडनं स्कॅन करवशील. आणि तर दिस इज हाऊ इट फील्स. आणि मग तेव्हा मला त्या मोमेंटला रिअलाइज झालं की मला ट्रेड स्क्वेअर ऑफ करताना तेवढी खुशी नाही मिळाली जितकं ते करून मिळालं. बिलकुल बिलकुल. तो इट्स अ पर्पज. तर मग, आणि कारण की जेव्हा चालू केलं होतं आपणच रिसेप्शनिस्ट आणि आपणच मालक. येस. कॉल आला, हॅलो टेकास फुटकेअर, हो सरांना देतो. अच्छा, तेच राहायचं, चालू तर तिथूनच आहे ना यार. बरोबर आहे. मला हे वाटतं की नोबडी इज बॉर्न विथ रिसोर्सेस. तुम्हाला जुगाड करायची आहे आणि तुम्हाला समोर जायचं आहे. हीच एक स्टार्टअप डेव्हलप करण्याची जर्नी राहिली पाहिजे. बरोबर आहे. मी असा पुढचा प्रश्न हा नाही विचारणार तुम्हाला की तुम्ही किती आत्ता आर्थिक उलाढाल करताय, पण मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आत्तापर्यंत साधारण किती लोकांना आपण असा रिलीफ मिळवून दिलाय? सर आमचे आत्तापर्यंत अराउंड, कालच आम्ही पाहिलं, 57,000 कस्टमर्स झाले मागच्या 1.5 वर्षात. 57,000 कस्टमर्स झाले. ग्रेट. त्यातनं द रिपीट फॉर अस इज अराउंड 60%. 60% रिपीट आहे. 54 to 60 हा एक डेव्हिएशन आहे. तर त्याच्यातनंच कळतं ना की जे तुम्हाला प्रोडक्ट मार्केट फिट म्हणालो होतो आधी, बरोबर आहे, बरोबर. किती लोक बिना मार्केटिंग के आ रहे. थर्ड, आजपर्यंत इन टर्म्स ऑफ मार्केटिंग मी तुम्हाला आमचं मेटा ॲड अकाउंटही दाखवून देईल. वी हॅव स्पेंट नथिंग टू बी ऑनेस्ट. ऑर्गॅनिक कॉन्टेंट स्वतः ॲज अ फाउंडर बनून तुम्ही, उद्योजक बनून तुम्ही त्या प्रॉब्लेमला फेस करा. खूप खर्चिक कॉन्टेंट की बहुत चकाचक प्रोडक्ट दिख रहा है, दॅट डझंट मीन की तो प्रोडक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. प्रोडक्ट चांगला पाहिजे. बरोबर आहे. ॲस्थेटिक्स कॅन बी चेंज. खूप लोकांच्या डोक्यात येतं की मला छान डिझाईन, छान डब्बा पाहिजे, बरोबर, त्याच्यात थँक्यू कार्ड पाहिजे, त्याच्यात हे पाहिजे ते पाहिजे. अरे बट दॅट इज अन ॲड ऑन कॉस्ट. बरोबर. पहिले हा विचार करा प्रोडक्ट कसा चांगला करायचा. प्रोडक्ट चांगला आहे, तो सॉल्व्ह करेल. कस्टमर कधी, आज तुम्ही पण जर का अमेझॉनवरनं मागवला, सगळ्यात पहिले डब्बा फाडता, तर डब्यावरती सगळ्यात पूर्वी तुम्ही प्रोडक्टला पकडाल. तुम्ही हे थोडी पाहणार आहे वो डब्बे में स्टिकर आया क्या, मॅग्नेट आया क्या अच्छा पॅकिंग हुआ. बरोबर आहे. ठीक आहे, बट ते तसं नाही केलं पाहिजे मोस्टली. तो आत्मा आहे. तर सर प्रत्येक बिझनेसमध्ये असं लक्षात येतं की जरी आपला प्रॉडक्ट खूप चांगला असला आणि काही असलं तरी खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात सुरुवातीच्या काळामध्ये खूप हर्डल आहेत. म्हणजे मार्केटिंग जो आहे तो खूप महत्त्वाचा इश्यू आहे.
तर तुम्हाला हे सगळं तुम्ही जेव्हा स्ट्रगल करत होता मार्केटिंगसाठी, हं. डॉक्टरकडे जायचं, हं, ते हं, सगळं हं, सांगायचं वगैरे हे सगळं. पण असा एखादा पॉइंट आला असेल, की तिथून तुमचं म्हणजे पिव्हट खूप जास्त लोकं आले. हं. असा कुठला पॉइंट होता? तर आता झालं हे, की आम्ही फेब्रुवारी 2024 हां, हां. मध्ये ऑफिसमध्ये चालू केलं. बरं. अ, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हं. हे 3 महिने ऑफिसमधनं काम चालू केलं होतं. बरं. आणि मग मी म्हटलं, की 2-3 लोकं येत होते म्हणजे आता ॲव्हरेज. जवळ-जवळ 2 वर्षाच्या आधी फक्त. हां, हो, ॲव्हरेज 2-3 लोकं येत होते. हो. तर म्हटलं एक दिवस हे झालं, की आय थिंक एप्रिलच्या अराउंड हं, हं. आम्ही नागपूरचे आहे, आम्ही तर्री पोहेवाले आहेत. हं. तर संडेला सकाळी सगळे मित्र भेटतात पोहे हं, खायला. हं. तर आम्ही बसलो होतो आणि मी पोहे खात होतो आणि मी प्लेट टाकायला पलटलो आणि तिकडे मी मागे पाहिलं शॉप ऑन रेंट. अच्छा. तर एकदम माहिती नाही काय स्ट्राईक झालं. मला वाटलं मी स्टोअर घेतला पाहिजे यार आता बरं. कस्टमरसाठी. हां, हां. ऑफिस इज नॉट अन एक्सपिरियन्स टू द कस्टमर. हं, हं. बट आर्थिक हिंमत नाही आहे ना. बरोबर. आणि मग आपण कारण की आत्तापर्यंत मी जोही पैसा टाकला तो ट्रेडिंगमधनं कमवला होता. हो. तो तर ते होतं की तोपर्यंत बाहेरून काहीच पैसा नव्हता घातला नाही, तुम्ही? नथिंग. सगळ्यात जवळच. सगळ्यात जवळ सेव्हिंगचा? सेव्हिंग पूर्ण. ग्रेट. जो हां. आतापर्यंत भरपूर 30-40 लाख रुपये चालले गेले होते. सगळं मॅन्युफॅक्चरिंग, टेक्नॉलॉजी हे ते सगळं. हं, हं. कारण की आज कंपनी पण चालू करणं म्हणजे सगळे तुम्ही लायसन्सेस घ्या, तुमचं DPIITचं रजिस्ट्रेशन पासनं ते स्टार्टअप इंडिया स्कीमपासनं सगळं. आणि असं नाही की फायनान्शियल सपोर्ट गव्हर्नमेंटकडनं असतो, हो. पण त्याला वेळ लागतो. वेळ लागतो. तर म्हटलं स्टोअर तर टाकून देऊ. बरं. गट फिलिंग अगेन. हं. सिंपल जर्नी मागच्या 1.5 वर्षात. एक्झिक्यूट फर्स्ट थिंक लेटर. स्टोअर टाकून दिलं. स्टोअर म्हणजे लिटरली जे ऑफिसचे रॅक्स होते हां. तेच उचलले, अच्छा. ते टाकले. हं. तिकडे लाईट्स विकत घेतले, की फक्त लाईट्स आणि एसी हा खूप मोठा कॉस्ट होता तेव्हा. ओके. आणि त्याच्यानंतर घरूनच मी कार्पेट आणलं होतं बरं. आणि त्याच्यानंतर आम्हीच लोकांनी पेंट केलं होतं, अच्छा. की पैसा बचेंगा. हं. आणि मग तो पेंट खराब झाला. अच्छा. मग पेंटरला बोलवलं. अच्छा. म्हटलं भैया एक हात मार दो, हां. 1000 रुपये ले लो प्लीज. हां, हां. तर मग त्यांनी एक हात मारला आणि बरं. मग माहिती पडलं अबे रोलर पण राहतो. आम्ही तर ते हात फिरवत आहे ना. बरोबर आहे. म्हटलं रोलर माहिती पडला मग तेव्हा. अच्छा. तर मग त्याच्यानंतर रॅक्स आणले आणि मग माहिती पडलं नंतर रॅक्स लावल्यानंतर की फुटवेअरचे पण रॅक्स वेगळे मिळतात. अच्छा. आम्ही तर वेल्डरला चिपकवून दिलं तिथे. हां. तर मग तिथून घरूनच मी डायनिंग टेबलच्या खुर्च्या आणल्या होत्या. बरं. आता व्हिडिओ आहे तो. आणि घरूनच पडदा आणला, हं. फक्त रॉड लावला, हां. म्हणजे त्याला पार्टिशन केलं. कारण की मला तेव्हा कळायचं नाही की मेझनाईन फ्लोअर काय राहतो, ओके. वरती खालती पण दुकानं असतात. हो. ते मला 300 स्क्वेअर फीटचं दुकान मिळालं. मी हो. म्हटलं 200 स्क्वेअर फीट मेरा काम हो जाएगा, 100 स्क्वेअर फीट मला स्टोरेजला लागेल. ओके. तर मी काय केलं, असा पडदा लावून दिला. हां. त्याच्यासमोर टीव्हीचा स्टँड विकत घेतला अमेझॉनवरनं. अच्छा. त्यावरती टीव्ही लावला हां. आणि ते पण तो टीव्ही मी मित्राकडनं सेकंड हँड ते बहुत दिन से पडा है, दे देना भाई, हां, हां. तसं करून आणलं. आणि मागे चपला अशा ठेवून दिल्या हां. आणि चालू केलं सुरू काम. केलं. हां. आणि ऑफिसवरनं एक कॉम्प्युटर टेबल होता तो आणला. हं. सगळं जुगाड, काहीच खर्च नाही, इंटेरियरमध्ये खर्च नाही, काहीच नाही. बरं. कारण की आयडिया वॉज प्रोडक्ट बेचना है यार, बरं. चकाचक करके क्या ही मतलब. हं, 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 हं. अगेन तुम्ही मग त्या खूपदा असं होतं की आपण प्रॉडक्टला चकाचक करण्याच्या मागे ऍक्च्युअल प्रॉफिटॅबिलिटी, कॅश फ्लो, वर्किंग कॅपिटल सगळं विसरून जातं. सगळं विसरून जातो. बिकॉज तुम्ही इमोशनली कनेक्ट होता प्रॉडक्टला रादर दॅन प्रॅक्टिकली. बरोबर आहे. इमोशनली नका हो ना, तुम्ही प्रॅक्टिकली सोचो ना चीज पहिले. बरोबर. तर आता मी तेव्हा 2 स्टाफ हायर केला नवीन. बरं. आम्ही 4, मग मी 2 लोक तिकडे बसायचे, मग मी 4 नंतर तिकडे जायचो. आता मी बसलो आहे, कस्टमर येतच नाही. हं. मला वाटलं मी किती तीर मारून दिले आता, हां, हां. दुकान डाल दे, हे ते. हां, हां. आणि कोणीच नाही येत आहे. 2-3 महिने होऊन गेले. तर मग एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये ते स्टोअर टाकलं होतं. बरं. आता प्रॉब्लेम कसा, पावसाळ्यात जनरली पॉप्युलेशन येत नाही. बरोबर आहे. मी डॉक्टरला भेटायला नाही जाऊ शकत आहे कारण की मशीन असते माझ्याकडे हो. आणि 2 व्हीलरवरती ते मशीन खराब होईल. हां. पावसाचे दिवस, आता जाऊ कसं. बरं आहे. तर तेव्हा डिप्रेस्ड एकदम बरं. मॅक्सिमम लेवलवरती, अच्छा. की यार मागच्या 4 वर्षात पूर्ण पाणी गेलं कारण की लोकच नाही आता. बरोबर आहे.
तर बसून विचार करत होतो, तर एक दिवस असंच जेवता जेवता मला फेसबुकवरती एक रील दिसली. अच्छा. पण ती मुलगी खूप चांगल्याने बोलत होती. बरं. मुलीला पाहत नव्हतो आम्ही, ठीक आहे. हां. तर ती मुलगी खूप चांगल्याने बोलत होती, की हां, एक हां. फूडवालं असं असं वगैरे आहे. हां. तर मी तिला मेसेज केला, अच्छा. की माझं असं 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 स्टोअर आहे, हं, हं. ऑर्थोपेडिक चपला आम्ही बनवतो, हं. तर तुम्ही ती रीलचा तो व्हिडिओ बनवाल का? हं. आता ती म्हणाली, तिचा पहिला प्रश्न होता, मी फूड ब्लॉगर आहे, हं. वाय वुड आय प्रमोट चप्पल दुकान? हां. मग मी तिला म्हटलं, ताई तुझे 800 फॉलोअर आहे, हां. माझे 1100. हां. तर तेवढा तेवढा ताव नका देऊ प्लीज. हां. तुम्ही येऊन एकदा व्हिडिओ काढून द्या आम्हाला. हां, हां. तर तिने तिने ₹1000 चार्ज केले होते. अच्छा. तेव्हा म्हटलं ठीक आहे. ठीक आहे, हां. ₹1000 घेते ना करू. हां. आता ती आली, हां. की आणि मी तिला म्हटलं होतं लाईक हुक इज इम्पॉर्टंट, हां, हां. राईट? कन्झ्युमर हे तर कळलं होतं हां. आणि मार्केटिंग काहीच नाहीत ना. तर मग जेव्हा ते 4-4 तास डॉक्टरकडे टाइमपास करत बसायचं, मी मार्केटिंगचे पुस्तकं वाचणं चालू केलं. बरं. आणि मोस्टली कन्झ्युमर सायकोलॉजी, हो. बिहेवियर सायकोलॉजी रादर बरोबर. देन मार्केटिंग. बरोबर. प्रोडक्ट नहीं बेचने का है, हाँ. दर्द बेचो या फिर कहानी बेचो तो प्रोडक्ट बिकेगा. बरोबर आहे. तर तुम्ही जर का डायरेक्ट म्हणाल की या चपलीला तुमचा त्रास कमी होऊन जाईल, तर दिस इज रॉंग. हं, हं. इट्स ऑल अबाउट हाऊ यू सेलिंग आहे ते. म्हणजे करेक्ट. बरोबर. सेलिंग चुकीचं आहे. हो. तुम्ही जर का जेन्युइन प्रॉब्लेम विकत आहे, तर मग प्रॉडक्ट जाईल. बरोबर आहे. तर मग त्या वेळेला तो टाइमपास वेळ युटिलाइज केला. हं, हं. एम गिरी जेव्हा करत हो, होतो हो, तेव्हा. हो. आणि एम गिरी करतच राहायची. ॲज अ फाउंडर यू हॅव टू येस. सेल्सही आहे. हो. तर तिथे त्या मुलगी आली ती आणि तिने तो व्हिडिओ बनवला. हं, हं. आता तो व्हिडिओ टाकला. आय थिंक ऑगस्टची वगैरे गोष्ट आहे. हं, हं. आणि डिप्रेशन असं आहे की भैया अभी तो दुकानचाही रेंट आहे, 2 एम्प्लॉईजही आहे, खर्चात बहुत है ना यार, रेव्हेन्यू कुछ भी नहीं है, करेंगे क्या? हां. घरी तर नाही म्हणणार आहे. हां. आणि घरवाले तर म्हणतील निघ. हां. कारण की तसंच मराठी लोकांना सपोर्ट तर बिलकुलच नाही ना यार. अगदी नसतं. हां. आणि माझ्यात थोडे ॲडव्हान्टेज असा होता, माझा सरनेम पांडे आहे. हां. तर ते पांडे असल्यामुळे खूप लोकांना असं वाटतं की युपी हां. सायडर हे आहेत. बट तेच जर का ते थोडं आपलं मराठी महाराष्ट्रीयन सरनेम असतं, हां. तर ते तर सोडूनच द्या. प्लस घरून झिरो बॅकग्राऊंड बिझनेसचा, बरोबर. असं झिरो सपोर्ट. हां. बट टचवूड माझी आई आणि वडील पण जेव्हा त्यांनी पाहिलं हां, हां. की हे होत आहे काम, हो. तेव्हा ते सपोर्टिव्ह झाले. ओके. पण आईला मी सांगितलं होतं, मग मी हे करतोय, ते करतोय, असं करतोय, हां. तू कर, काही लागलं तर सांग. तर हां. आई त्याच्यात भरपूर सपोर्टिव्ह होती माझी, बरं. डे 1 पासनं. अच्छा. तर आईने म्हटलं की मी करतोय सपोर्ट, तू कर. हं, हं, हं. म्हटलं हो ना, तुझ्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय ना, तुला सपोर्ट करणार तर कोण करणार आहे? अच्छा. तर मग ती इन्फ्लुएन्सर आली, आम्ही व्हिडिओ टाकला आणि तो फाटला असा फाटला की बरं. 3-4 दिवसात 700K व्ह्यूज, ज्या की बापरे! आमचा पेज बनवला होता हो. दीड महिन्याआधी. हां, हां. मी प्रत्येक मित्राला फोन करून म्हटलं होतं, भाई फॉलो कर लेना, भाई फॉलो कर लेना. हां, हां. ते म्हणत त्यांनी चाय पिला फिर फॉलो करता. हां. ते तो ठीक आहे. बट तेव्हा 70 फॉलोअर्स होते पेजवरती अच्छा. आणि 6-7 पोस्ट होते आणि मीच स्वतःच व्हिडिओ बनवत होतो. बरं. जाऊन की मीच एडिट कर रहा, मीच पोस्ट करत आहे, मीच कॅनवावरती बसलो आहे, हां. पेजला कसं तरी ऍक्टिव्ह करायचं आहे. हं. ती रील टाकली. मग तेव्हा माहिती पडलं कोलॅबरेशन कसं काम करतं. बरं. मग ती रील ओव्हरनाईट वेंट 700K व्ह्यूज. ग्रेट. 3-3.5 दिवसात 25,000 शेअर्स, ऑलमोस्ट 1200-1300 कमेंट्स, लोकेशन वेअर. बरं. अँड आय स्टार्टेड रिअलाइज समथिंग इज वर्किंग. हां, हां. तर फ्लड ऑफ पीपल स्टार्टेड कमिंग इन. देन आय रिअलाइज द पॉवर ऑफ सोशल मीडिया, राईट कॉन्टेंट. हं, हं. आणि मग माहिती पडलं इट्स ऑल अबाउट अवेअरनेस. बरोबर. तुम्ही लोकांना जितकं अवेअर कराल तितकं त्यांना माहिती पडेल ह्या बरोबर. प्रॉब्लेमबद्दल, कारण की या प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही आहे खूप जागी. बरोबर. सो दॅट्स हाऊ वी स्टार्टेड लेव्हरेजिंग सोशल मीडिया, बट ऑर्गॅनिकली. ऑर्गॅनिकली. आणि तेही ऑर्गॅनिकली म्हणजे तुम्ही जे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहेत ते लोकांना सांगताय, सांगतो. सोल्युशन सांगत आहेत त्याचं. ग्रेट. तुम्ही खूप सारे आत्ताच्या उत्तरामध्ये पॉईंट दिलेत, पण त्यातला एक पॉईंट मला सगळ्यात महत्त्वाचा विचारायचा आहे. खूप सारे तरुण असे आहेत की मराठी तरुण खास करून मी म्हणेन की त्यांना उद्योगात यायचं आहे, सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही. यायचं पक्का आहे, पण सुरुवात कुठून केली पाहिजे, काय पहिल्यांदा केलं पाहिजे हेच कळत नाहीये. त्यांच्यासाठी काय म्हणाल की त्यांनी कुठून सुरुवात केली पाहिजे? सुरुवात न विचार करता करा. अच्छा. ही सुरुवात असं वाटतं मला. बरं. की तुम्ही खूप लोक, जसं मी तुम्हाला आधी म्हटलं, विचारच करत राहतात, हो. ते होत नाही.
सुरुवात जर का तुम्हाला खरंच वाटलं की हा प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, या प्रॉब्लेम स्टेटमेंटला मी सॉल्व्ह करू शकतो, हं. तर कोणाचा विचार करायचा नाही, कोणाशी ते बोलायचं नाही. यू स्टार्ट वर्किंग ऑन द प्रॉब्लेम. बरं. की असं मला वाटतं की हे सॉल्व्ह केलं पाहिजे. हं, हं. आणि कितीही प्रॉब्लेम्स येऊ त्या जर्नीमध्ये, तुम्हाला तो सॉल्व्ह करायचाच आहे. ह्या माइंडसेटनीच तुम्ही ते काम करा. बरं, ड्युरिंग दॅट एंटायर जर्नी तुम्हाला मल्टिपल स्किल शिकावेच लागतील. बरं. सेल्स, मार्केटिंग, सगळ्यात कोर फायनान्स ते ओके. बॅकबोन आहे. हो. आणि तुम्हाला तुम्ही एकटं राहून तो बिझनेस नाही स्केल करू शकत. तो आयडिया स्केल नाही करू शकत. तुम्हाला राईट पीपल पाहिजे तुमच्यासोबत. ओके. तर तुमचा को फाउंडर कोण राहील? हं. चुझिंग को फाउंडर इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. हं, हं, हं. किती को फाउंडर राहिले पाहिजे? 2 की 3 की 4 बरं. हे इम्पॉर्टंट आहे. खूपदा असं होतं स्टार्टिंगच्या फेजेसमध्ये की आपण चुकीच्या स्किल सेट म्हणजे खूपदा ती स्किल हायरेबल आहे. हो. तरी आपण आपल्या ओळखीचा आहे म्हणून त्याला इक्विटी देऊन देतो. ओके. स्टार्टिंगच्या फेजेसला नाही समजत. बरोबर. मग ते नंतर जर का तो वाढत गेला ना, तर ते ड्रिफ्ट्स वाढतात. हो. की यार मी याला हा काही काम तर ह्याचं एवढूसच आहे. हे 20,000 रुपयाचं काम असतं. माझ्याकडे तेव्हा असते तर माझी इक्विटी नसती गेली. हं. हे सगळ्याचे क्रुशियल डिसिजन्स राहतात ना, त्याच्यावरती विचार करणं. ड्युरिंग दॅट जर्नी यू हॅव टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. ते केलं पाहिजे. हां. आणि ते म्हणजे सेकंड इज की डोंट थिंक अबाउट. आणि पहा कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला खूप पैसे नाही लागत. हं. बरोबर. खूप छोट्या प्रमाणात करा हो. आणि त्याचं जर का आउटपुट निघत असेल हं. तर मग त्याला वाढवा. सर, मराठी तरुणांसोबत जेव्हा मी बोलतो, भेटतो, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, की अनेक लोकं फोकस जो असतो त्यांना असं वाटतं, की खूप मेहनत केली तर खूप मोठं यश मिळेल. हं. पण दुसरीकडे मी जेव्हा तुम्ही जसं आता म्हटलं तसं काही पुस्तकं वाचतो आपण, काही लोकांच्या मुलाखती घेतो, भेटतो, तेव्हा असं लक्षात येतं, की नाही, डोक्यानं ज्यानं मेहनत केली त्याला जास्त चांगलं यश मिळालं आहे. पण तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये, की कशावर जास्त फोकस केला पाहिजे पहिल्यांदा, की जास्त मेहनत करण्यावर किंवा जास्त डोक्यानं मेहनत सर, करण्यावर? स्मार्ट वर्क ओव्हर हार्ड वर्क एनी टाईम. ओके. तर मी स्मार्ट कसा बनेल? मला स्मार्ट लोकांनी ती जर्नी जशी केली ती करावी लागेल. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो, की लेट्स से उबर हो. ही जी आयडिया आहे, हो. ही जर का तुम्हाला आली असती, हो. तर काय वाटतं तुम्हाला? तुम्ही कसं, जसं की तुम्ही त्या प्रॉब्लेम स्टेटमेंट स्वतः सॉल्व्ह केला, की हो, हो. मी रेल्वे स्टेशनवरती उभा आहे, हं. मला कॅब्स मिळत नाही आहे, तर मला फोननी कॅब मागवायची आहे, तर मला काय करू मी? तुम्हाला काय वाटतं जर का तुम्हाला ती आयडिया आली असती तर? हो, हो. नसती केली. आयडिया येऊन सोडून दिली असती नक्की. म्हणजे मला नाही वाटत, की आपल्याला हा प्रसंग आला नाही. आला खूपदा. राईट. तर आता हं. सेम स्टफ. आता अज्युम की तुम्ही त्याच्यावरती काम केलं असतं. बरोबर आहे. तर मी एक गोष्ट वाचत होतो, की जेव्हा उबर ट्राय टू लॉन्च देअर ॲप, फाउंडर्सला सगळ्यात प्रॉब्लेम तो मस्त फाइंड आउट करली आहे. टेक्नॉलॉजी टीम बसवली आहे. वाय कॉम्बिनेटरकडनं फंडेड आहे. सगळं मस्त चालू आहे. हं. जेव्हा ॲप लॉन्च करायची आहे, ती ड्रायव्हरसाठी आधी करायची की पब्लिकसाठी आधी करायची? हां. हा सगळ्यात मोठा प्रश्न होता हो, ना. हो, हो. की ड्रायव्हरसाठी आधी करवली, हो. आपण पुश केला तो प्रॉडक्ट ड्रायव्हरला आणि ड्रायव्हर्स म्हणत आहे की तेवढ्या राईड्सच नाही आहे, हं. ॲप डिलीट करा. बरोबर आहे. आणि इकडे पब्लिकला जर का ती ॲप पुश केली, पब्लिकनी डाउनलोड केली ॲप आणि तिथे दिसत आहे कॅब्सच नाही आहे, हं. तर डिलीट करा. बरोबर आहे. सो दीज आर द की थिंग्स वेअर Key thing. बरोबर आहे. आपण आता प्रॉब्लेम तर आला, हो. बट ड्युरिंग दॅट एंटायर जर्नी हो. तो अजून प्रॉब्लेम्स मोठे येतील. बरोबर आहे. तर टू ऑलवेज स्मार्ट वर्क ओव्हर हार्ड वर्क, की तुम्ही स्मार्ट कसं बनायचं. नोबडी इज बॉर्न स्मार्ट. बरोबर आहे. मॅक्झिमम लोक जे थोडे सक्सेसफुल आहे त्यांच्या लाईफमध्ये, सगळे रीड करूनच सक्सेसफुल झाले, हे प्रूव्हन आहे. बरोबर आहे. सो प्रिंट मीडिया ओव्हर डिजिटल मीडिया एनी टाईम. अगदी. तर तुम्ही वाचता, तुम्ही त्याच्यावरती विचार जास्त करता दॅन व्हिडिओमध्ये तेवढा रिटेन्शन नाही. माझं पर्सनल ओपिनियन आहे, ते प्रत्येकाचं वेगळं राहू शकतं. बरोबर आहे. व्हिडिओवरती वाचण्याकरिता हं. ते आणि किंवा आता तुम्ही ऐकणं आणि वाचणं हे दोनच ठीक वाटतं. बरोबर आहे. की आज जर का लेट्सचे पॉडकास्ट राहतात, हं. मोस्टली आपण ऐकतो ट्रॅव्हल करतात, बरोबर आहे. तर त्याच्यावरती आपण विचार करतो कारण की असं वाटतं की त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये मी आहे. हो, हो. आता आज जर का जितकं लेट्सचे तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये एवढं
सॉलिड कॉन्टेंट टाकलेलं आहे. इतक्या लोकांना तुम्ही इतक्या चांगल्या चांगल्या लोकांना बोलवता, तर त्यांची जी जर्नी आहे ती एक MBA आहे ना. बरोबर आहे. तसंच पुस्तकं पण सेम. हो, हो, हो. तर ते तुम्हाला त्या 2-3 गोष्टी मेक्स यू मोर स्मार्टर. आणि हार्डवर्क करायचंच आहे, हो. की असं तुम्ही नाही म्हणू शकत की मी हे काम नाही करणार. ऑप्शन नाहीये तो. ऑप्शन नाही, ऑप्शन नाहीये. करावं लागेल. तुम्ही आता जे सांगत आहेत ना, ते मी खूप चांगला फील करू शकतो. कारण आम्ही जेव्हा सुरुवातीला मी सुद्धा पुण्याला सुरू केलं होतं ना, त्यावेळेस आम्हाला हा प्रॉब्लेम यायचा. कारण विद्यार्थी संख्या मर्यादित आहे. पण चांगले टीचर्स तुम्हाला द्यायचे आहेत, चांगल्या विषयातले तज्ज्ञ तुम्हाला द्यायचे आहेत. तर त्यांचे सॅलरी आणि त्यांचंही जास्त असायचं. पण विद्यार्थी संख्या कमी असायची. मग आता संख्या कमी म्हणून तुम्ही चांगले टीचर्स नाही आणले, तर मग कसं? म्हणजे ते आधी अंड की आधी कोंबडी असा इश्यू तेच, यायचा. तेच. पण अनुभवातून असं लक्षात आलं की 4 अनुभवी लोकांशी बोललं की त्यातून वे आउट निघतो. करेक्ट, आणि आता आमच्याकडे त्याचे भरपूर वे आउट आहेत. करेक्ट, करेक्ट. म्हणजे हे एकदम जबरदस्त. मला पुन्हा इथे एक गोष्ट तुम्हाला विचारली पाहिजे. अनेक लोकांना असं काय वाटतं, उद्योगामध्ये गेलं की सगळ्यात जास्त लोकांना भीती वाटते ती म्हणजे पैशाची. की पैसा कसा मॅनेज करणार? मग तो पैसा आपलं कर्ज कोणी देईल का? किंवा अनेक लोकांना तर असं असतं की कर्ज घेतलं आणि नाही चुकलं तर मग ती भीती एक अशी. तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये फायनान्स आत्तापर्यंत तुम्ही स्वतः ऑलरेडी फायनान्समधून आलेला होतात. बऱ्यापैकी तुमचा पाया तो मजबूत असेल. पण फायनान्स हे कसं मॅनेज करता सगळं? म्हणजे मी तुमच्या दृष्टीनं म्हणण्यापेक्षा आमच्या युवकांच्या दृष्टीनं म्हणेन मी तुम्हाला, उद्योजक बनू किंवा हे, की काय त्यांनी कोणत्या 2-4 गोष्टी खूप काळजीपूर्वक फायनान्समधल्या बघितल्या पाहिजे? सर, सगळ्यात पहिले जर का बिझनेस चालू करायचा आहे ना, तर नेहमी आपल्या पैशाने करावा. ग्रेट. बिकॉज आज मी बिझनेस चालू करतोय, मी माझ्या सेव्हिंगनी चालू केलाय, हो. त्याची जाणीव खूप वेगळी राहते रादर दॅन बँकमध्ये नॉन कोलॅटरल लोन मिळणं. आज ते लेट्स से मला 10 लाख रुपये जमवायला किती त्याच्या मागचा स्ट्रगल आहे, किती त्याचे सॅक्रिफायसेस आहे. आज चल मी 10 लाख रुपये जमवायला मला लेट्स से मी हे पिक्चर नाही पाहणार, मी हे कपडे नाही घेणार, मी बाहेर नाही फिरणार, कारण की तो गोल आहे माझ्या डोक्यात की मेरे को धंदा करणे काय. तर ती आज माझी लाईफस्टाईल पण मेंटेन करत आहे वर्सेस मी उद्या गेलो आणि मी म्हटलं बँकेला लोन घेणं. बरोबर. तर ते बिझनेसला स्किन इन द गेम मागतो बिझनेस. बरोबर आहे. तुम कभी बैच पे स्टार्टिंग में कोई स्टार्टअप चालू मत करो, इज व्हाट आई फील. यू शुड हॅव स्किन इन द गेम. बरोबर. कारण की मी भरपूर माझ्या मित्रांचं पाहिलेलं आहे, दे हॅव टेकन प्रोफेशनल लोन्स ऑफ 30 लाख रुपये. तेवढं फील नाही आहे जेवढं आज एम्प्लॉईज म्हणतात की, किंवा एक लेट्स से आता एकदम नॉर्मल गोष्ट आहे, ठीक आहे, आम्ही आता एक शॉप घेतला हैदराबादला तू चालू करायला. आम्ही एक स्टोअर सेटअप टीम बनवली, जे जातील, सेटअप द स्टोअर, फाइंड द वेंडर्स अँड कम बॅक. आधी सगळं तर आपणच करतात, जसं स्केल वाढतो तसं लोक वाढले. मी आता हैदराबादला गेलो होतो मध्ये, तर ते तिकडे मी शोरूमच्या तिकडच्या स्टोअरच्या बाजूला एक वॉटर फिल्टरचा कॅन पाहिला, कारण की तिकडे 3-4 दुकानं होती. बरं. मी त्याला पाहून इतका खुश झालो की 5,000 वाचले. ओके. हे ट्रिगर झालं. पण Yes, yes. एम्प्लॉईजच्या डोक्यात ते ट्रिगर नाही होत. नाही. बरोबर आहे. तर ते म्हणाले, ते जजवरती, सर तुम्ही ह्याला पाहून खुश का झाले? हा. तर ते सेम माइंडसेट आहे, कारण की ते डेव्हलप करायला माझा पैसा गेलेला आहे ना. अगदी अगदी. आज तेच मी फंडेड जर का आहे, नाही मी बँकेकडनं लोन घेतलं तर मी तो ब्याजी भरणे काय नाही यार. तर ते फील नाही आहे. तर सगळ्यात पहिले इफ यू वॉन्ट टू, तुम्हाला हे दिसलंय की सगळ्यात पहिले तुमच्या रनिंग पैशाबद्दल तुम्ही खर्च करून त्या आयडियावरती काम करा. आयडिया जर का तुम्हाला वाटत आहे ती सक्सेसफुल आहे, तर तुमच्या सेव्हिंगमधनं तुम्ही त्याला चालू करा. बरोबर. आयडियाला मोठा करा. मोठं करण्यासाठी जर का तुम्हाला सही लोक पाहिजे तर इन्व्हेस्टमेंट घ्या. बरोबर आहे. अदरवाईज काय होतं ना, की ती आयडिया वरती तुम्ही कामं पण करू शकतात, बट तुम्ही रॅन्डम लोकांकडनं पैसे घ्याल. आणि खूपदा खूप उद्योजक अशी करतात की मी बिझनेसच चालू करतो फंड रेजसाठी. बरोबर आहे. पैसा मिलेगा तो फिर मैं करूंगा. तो एक वेगळा गेम आहे पुन्हा. जो गेम, अग्री गेम तर आहेच, बट बरोबर. खूप लोकांचा माइंडसेट असा रहता, मैं काम तब करूंगा जब मेरे पास पैसा आएगा. अगदी अगदी अरे अगदी. भैया नहीं होता ऐसा काम. बरोबर आहे. कारण की हे फंडिंग हे कन्सेप्ट आताचे आहेत. हो हो. म्हणजे विप्रो, अदानी, अंबानी तेव्हा थोडी हे सगळं होतं बट त्या प्रमाणात नव्हतं जितकं इज ऑफ कॅपिटल आज आहे. बरोबर आहे. बट आज तो एक प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधणं सगळ्यात कठीण आहे. अगदी. जर का तुम्ही सक्सेसफुल झाले प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधण्यात, देन कॅपिटल इज नॉट अ वरी. बरोबर. आणि एकदा तुमचा तो फ्लो सुरू झाला की लोकच तुमच्या मागे लागतात. करेक्ट. मग तुम्हाला त्याची म्हणजे ददात राहणार नाही ती.
तुम्ही ज्या पद्धतीनं आता हे सगळं केलेलं आहे ना, अतिशय प्रतिकूल म्हणजे कुठलंही बॅकग्राऊंड तुम्हाला नव्हतं खास म्हणजे आणि तुम्ही हे सगळं इथपर्यंत तुम्ही येऊ शकलात. आत्ताच्या एज्युकेशन सिस्टममध्ये कुठल्या अशा त्रुटी आहेत असं तुम्हाला वाटतं आणि काय दुरुस्त्या आपण केल्या तर तुमच्यासारखे उद्योजक पुढे जास्त घडू शकतील? सर, मला हे वाटतं आता जसं की खूपच आपला जो अभ्यास आहे तो खूपच म्हणजे पुस्तकी जास्त आहे दॅन प्रॅक्टिकल. ओके. तर प्रॅक्टिकल एक्सपोजर नाही आहे असं वाटतं मला. बरं. दुसरं खूपदा मी जेव्हा काही कस्टमर्स आहेत, मी त्यांच्याशी बोललो इकडे बंगलोरला, पुण्याला, ज्यांच्या शाळेची फी 8 ते 10 लाख रुपयाच्या वर्षाच्या असतात. आम्ही बरं. मध्ये तिकडे त्या शाळेत कॅम्प करायला गेलो होतो. हम्म. तर ती शाळांचा त्यांचं USP त्या शाळा अशा म्हणतात, की आम्ही मुलांना प्रॅक्टिकल जास्त नॉलेज देतो दॅन थेअरी. ओके. तर ही गोष्ट तर फ्री आहे प्रॅक्टिकल नॉलेज, तर तीच बरं. इन्क्लूड केली पाहिजे डे 1 पासनं. ओके. पुस्तकी किड्यांपेक्षा जास्त प्रॅक्टिकल किडे जास्त जर का निघाले तर ते जास्त आपल्याला आउटपुट देतील. बरं. सेकंड, फायनान्स म्हणजे मला असं वाटतं की आपण अभ्यास करतो, आपण जॉब करतो, आपल्याला तिथपर्यंत अभ्यास ट्रेन करून देतो, बट आपल्या सेव्हिंग हा कन्सेप्टच नाही शिकवत. बरोबर आहे. पर्सनल फायनान्स, वेल्थ मॅनेजमेंट अँगल, वर्किंग कॅपिटल, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, डेटा क्रेडिटर मॅनेजमेंट, बिलिंग बेसिक, म्हणजे किंवा डेबिट नोट, क्रेडिट नोट, हा. जर काही बेसिक बिझनेस तुम्ही चालू बरोबर. करता माहीतच नाही, हो. मग तुम्ही बिझनेस केल्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे. बट आज जर का तेच आपल्याला जर का लेट्स से ते 8वी 9वी 10वीत हे थोडं जर का अभ्यासात असतं, तर चान्सेस ऑफ वी बिंग अ फायनान्शियल लिटरेट कंट्री इज मोर. ओके. सेकंड, डेटा पण त्याला सपोर्ट करतो की जर का तुम्ही पाहाल डीमॅट अकाउंट इंडियामध्ये रफली 2.5 ते 3 करोड आहेत. तेच Dream11चे अकाउंट 20 करोड आहे. ओके. सो पीपल आर चेझिंग रॉंग थिंग्स दॅन चेझिंग राईट थिंग्स बिकॉज दॅट इज लॅगिंग इन आर एज्युकेशन, आय फील. ओके. कारण की जर का डे 1 पासून जर का प्रॅक्टिकली जर का एक्सपोज्ड आहे कोणी, तर चान्सेस ऑफ हिम बिंग अ सक्सेसफुल ऑन्टरप्रेनर इट्स मोर विच ॲड्स टू आर इकॉनॉमी. ओके. तर आज US मध्ये जर का तुम्ही पाहाल YouTube, नॅसडॅक किंवा ते फॅंग जे म्हणतात, फेसबुक, Amazon, Apple, Netflix, Google, these guys are running the tech world. आणि US is always pro practical. ओके. शार्क टँक हे सगळे कन्सेप्ट USचे आहेत. तिकडे खूप आधीपासून हे सगळे कन्सेप्ट आहेत. कारण की तिकडचे एज्युकेशन सिस्टम सपोर्ट्स द प्रॅक्टिकॅलिटी मोर. ओके. म्हणजे नो डाऊट इंडियन एज्युकेशन सिस्टम खूप चांगलं आहे, आपल्याला भरपूर नॉलेज असतं ॲज कम्पेअर्ड टू आउटसाइड पीपल. आता जसं की मी मध्ये आता कझाकिस्तानला गेलो होतो, लास्ट वीकला चाललो, तर तिथे एक बाई होती, तिला मी एक काहीतरी 100 ठेंगे 1000 ठेंगे असं काहीतरी दिले, त्यांची करन्सी 440 ठेंगे झाले होते टोटल. तर तिने जितके मला मायनस करायचे ते ती कॅल्क्युलेटरवरती करते. ओके. इंडियामध्ये तसं नाही, इट्स अ क्विक कॅल्क्युलेशन बिकॉज वी आर प्रॅक्टिकली त्या गोष्टीत एक्सपोज मोर. बट जे ऍक्च्युअल रिअल लाईफ एक्झाम्पल्स आहेत त्या गोष्टीसाठी कमी एक्सपोजर आहे आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये, मला वाटतं, ड्युरिंग द जर्नी दॅट वी फेस इन डे टू डे बिझनेसेस. हा खूप मोठा इश्यू आहे. तर फायनान्स आणि बिझनेस साइड्स हे आधीपासूनच, म्हणजे मला वाटतं MBA फायनान्स हे शाळेत आणि कॉलेजेसमध्ये संपलं पाहिजे. लोकांनी वेगळ्यांनी मास्टर्स करण्यापेक्षा बरोबर आहे, स्पेशलायझेशन इन मास्टर्स करणं जास्त लॉजिकल आहे. तर तो जो 2 वर्षाचा कोर्स आहे तोच थोडा वाटला तर. आता एज्युकेशन सिस्टम एका दिवशी तर बदलणार नाही, पण तोपर्यंत मग हे जे स्किल डेव्हलपमेंट आता आलेलं आहे, तर स्किल डेव्हलपमेंटवर आपण जास्त फोकस केला पाहिजे. करेक्ट. शाळांच्या सोबतच. तर तेच ना सर, जर का शाळेत मला जर का प्रॅक्टिकल एक्सपोजर आहे तर मला माहिती राहील की मला काय गोष्ट करायची आहे, तर मी त्यांचे इन्स्टिट्यूटला जॉईन करून त्यांचे सर्टिफिकेट्स घेऊन आय कॅन स्केल मोर. बट मला माहिती तर पाहिजे मला कोणची स्किल घ्यायची आहे समोर, तेच तर शाळेत माहिती पाहिजे. ते आपल्या इथे येणं खूप जास्त गरजेचं आहे. खूप सुंदर पद्धतीने आज म्हणजे वेगळा पॉडकास्ट झाला आणि चांगलं वाटलं मला. तुम्ही 3S टॉकच्या या प्लॅटफॉर्मवर आलात आणि इतक्या सगळ्या गोष्टी तुमच्या शेअर केल्यात, म्हणजे मी स्वतः खूप जास्त मोटिवेटेड झालो. थँक्यू. तुम्हाला मोटिवेशन करणं कुठे. थँक्यू फॉर ब्रिंगिंग अस ऑन द पॉडकास्ट. येस.